मेसेज बऱ्याच लोकांचे आलेले आहेत, ते थोडं वाचतो मी. मनीषा मॅडम म्हणतात हो गरज आहे, रवी म्हणतात खूप जास्त गरज आहे सर. ओके ग्रेट. विनायक म्हणतात हो, संतोष म्हणतात येस, विजय कुमार म्हणतात हो, ठीक आहे. रोहिदास म्हणतात होय. बरोबर की नाही? म्हणजे हे पहिलं आधी जाणून घेणं खूप गरजेचं आहे की खरंच काउन्सिलिंगची गरज आहे का. कारण काय माहितीये का, बघा आपला कोर्स आहे ओके, बी सर्टिफाईड काउन्सिलिंग सायकोलॉजीचा एक कोर्स आहे, सर्टिफाईड काउन्सिलर म्हणून. तो कोर्स मी तुम्हाला सांगणार आहे की किती दिवसांचा असणार आहे, त्याची फीस किती असणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे, किंवा त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, कशा पद्धतीने एक काउन्सिलर समाजामध्ये चांगलं काम करू शकता, हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की खरंच याची रिक्वायरमेंट आहे का मार्केटमध्ये, तर मग ते पुढचं सगळं आपल्याला करण्यात अर्थ आहे. सो ग्रेट, तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलेली आहेत की हो खूप गरज आहे. काही म्हणतात हो सर इट्स नीडेड. ओके ग्रेट ग्रेट. चला, म्हणजे मी असं म्हणेन की येस, तुम्ही काउन्सिलर बनण्यासाठी आला आहात आणि तुम्ही नक्कीच त्या गोष्टीचा विचार करतात की येस ही खरंच खूप गरज आहे काळाची. पण मग आता माझा दुसरा प्रश्न, ओके, का गरज आहे काउन्सिलिंगची, काय सांगा. एक 2-4 शब्दामध्ये सांगू शकता काय प्रॉब्लेम, काय सांगा. जसं पहिला प्रश्न मी विचारला की काउन्सिलिंगची खरंच गरज आहे का, सगळ्यांनी उत्तर तुम्ही दिली. काय दिले की येस, मी म्हणतो की हो खूप गरज आहे. ओके, पण मग का, त्यामागचं कारण काय, काय सांगताय बघा, काही सांगता येतं काय, एखाद्या शब्दामध्ये पण सांगता येतं, एखाद्या ओळीमध्ये पण सांगता येतं, काही टेन्शन नाही, लक्षात घ्या. बरं, चुकलं काय झालं तरी काही टेन्शन घेऊ नका, कारण आपण काही कुठली एक्झाम घेत नाही येते. नाही तर बाहेर लोकांचं म्हणणं असतं की नाही सर मला चुकलं तर, काही टेन्शन घेऊ नका, कारण का मी इथे कुठली एक्झाम वगैरे तुमच्या बरोबर घेत नाहीये. ओके, आपण एक जाणून घेत आहोत, आपण एकमेकांचे विचार काय करणार, शेअर करणार आहोत, कारण का आपल्याला काय करायचंय, काउन्सिलर बनायचंय आणि समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून आणायचंय. ओके, समाजामध्ये काय करायचं, सकारात्मक परिवर्तन घडून आणायचं आहे. आणि तो परिवर्तन केव्हा घडेल, जेव्हा आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण करू, बरोबर की नाही. आणि म्हणून विचारांची देवाणघेवाण करायची आहे बिनधास्त. पहिलंच क्लिअर करतो की कुठलाही हा मोटिवेशनल प्रोग्राम नाहीये. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही सेल्स मार्केटिंगचा प्रोग्राम नाहीये की मी तुम्हाला छान पद्धतीने काहीतरी मोटिवेट करणार, गोष्ट सांगणार आणि तुमच्याकडे पैसे काढणार, तुम्हाला एखादं प्रोडक्ट चिटकवणार, असं काहीच नाहीये. आपण मानसशास्त्रावरती बोलतो. ओके, सो इथे तुमचं व्यक्त होणं ना अतिशय गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही जितकं व्यक्त व्हाल ना तितकं छान पद्धतीने तुम्हाला मी विषय सांगणार. कारण का आमच्या जाहिरातीमध्ये लिहिलं होतं बघा की वेबिनार जरी मोफत असला तरी ज्ञान अमूल्य आहे. आणि मला असं वाटतं की ते अमूल्य ज्ञान घेण्यासाठी तुम्ही पण तितका इंटरेस्ट दाखवला पाहिजे. ओके, सो आपण बघूया, बऱ्याच लोकांचे मेसेज आलेले आहेत की काय कारण आहेत आज काउन्सिलिंगची, का काउन्सिलिंगची गरज आहे, त्याच्या मागची कारण काय. चला, विजय कुमार म्हणतात की स्ट्रेस. ओके, सुवर्ण म्हणतात स्ट्रेस, अनु म्हणतात ताण तणाव. ओके, दीपिका म्हणतात सध्याची मानसिकता. ओके, भूपेंद्र म्हणतात मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी. ओके ग्रेट. संतोष म्हणतात पीपल आर इन स्ट्रेस अँड डिप्रेशन. ओके ग्रेट. चलो, उज्ज्वला म्हणतात मेंटल हेल्थ सांभाळण्यासाठी. ओके ठीक आहे. महेंद्र म्हणतात बऱ्याच लोकांना गरज आहे, पण का गरज आहे, आपला प्रश्न आहे की का गरज आहे. ओके, इरफान म्हणतात सध्या काय एक नाते लोक खूप कमी आहे म्हणून आपलं ऐकणारे, अच्छा सध्या ऐकणारे लोक खूप कमी आहेत त्यामुळे आपलं ऐकणारं बनावे असं मला वाटतं. ठीक आहे, त्यांनी ते इंग्लिश मध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहे, कळत नाही नक्की काय लिहिलं ते. ठीक आहे. रोहिदास म्हणतात की चिंता आहे. ओके ठीक आहे. मानसिक दुर्बलता. ओके ठीक आहे. येस, एम-आय म्हणतात की सध्या धक्काधक्कीत असंख्य प्रश्न भेडसावत आहेत, समस्या आहेत, मानसिक तणाव वाढले आहेत. ओके, समाज स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी गरजेचं आहे. ओके ग्रेट, छान, मस्त लिहिलंय. रवी सर म्हणतात सर नवीन पिढी खूप जास्त व्यसनाधीन होत आहे, त्यामुळे संगोपनाची गरज आहे. चला, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत आणि मी असं म्हणेन की येस, बरोबर आहे तुमच्या सगळ्यांची उत्तर, म्हणजे एकाचही उत्तर चुकीचं नाही. ओके, याच्यावर असं कळतं की येस तुम्ही काउन्सिलर बनण्यासाठी पात्र आहात. कारण का एक काउन्सिलर म्हणून सर्वांगीण विचार करणं खूप गरजेचं आहे, बरोबर की नाही. म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे तिथपर्यंत सगळ्यांचं उत्तर आलं आपल्याला की हो गरज आहे. पण का गरज आहे हा विचार एका काउन्सिलरने करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तर आपण काउन्सिलर बनू शकतो, तर आपण एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करू शकतो, अदरवाईज नाही करू शकतो. आपण ना सहज कुठल्याही व्यक्तीला करतो,
नावं ठेवतो तर सहज आपण कुठल्याही व्यक्तीला चुकीचं ठरवून देतो, पण ती कृती त्या व्यक्तीकडून का झाली किंवा त्या व्यक्तीकडून तो संभाषण का झालं, ते संभाषण याचा विचार करणं खूप गरजेचं आहे एका काउन्सिलर. ओके, सो नक्कीच तुमच्या सगळ्यांची उत्तरं अगदी बरोबर होती आणि मीही तुमच्या उत्तरांची सहमत आहे. ओके, सो खरंच याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आज समाजामध्ये काउन्सिलिंगची गरज खूप आहे. ओके, चला, पण आता मी पण तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, कारण का तुमची उत्तरं आली, आता माझ्याकडून तुम्हाला काही गोष्टी मला सांगायच्या. ओके, मला याच्यामध्ये थोडासा एक प्रश्न विचारायचा की मानसशास्त्राचे विद्यार्थी किती आहेत याच्यामध्ये, मी येस टाईप करायचं की ज्यांचं एज्युकेशन मानसशास्त्रामधून झालेलं आहे किंवा एज्युकेशन जरी मानसशास्त्रामधून झालेलं नाहीये तरी पण त्यांनी आफ्टर एज्युकेशन त्यांनी सायकोलॉजी रिलेटेड काही असे कोर्सेस केलेले आहेत, असे किती लोक आहेत, त्यांनी येस टाईप करायचं. आणि ज्यांचा मानसशास्त्राशी काही संबंध नाहीये त्यांनी नो टाईप करायचं. ओके, फास्ट का ते मी पुढे कळेलच तुम्हाला, मी असं का विचारतो. फास्ट. येस, ओके, ग्रेट. काय असतं, बऱ्याच लोकांचा एक समज आहे की सर माझं एज्युकेशन सायकोलॉजी मधून नाहीये किंवा माझं ग्रॅज्युएशन सायकोलॉजी मधून नाहीये, सो मी काउन्सिलर बनू शकतो का, बरोबर की नाही. सो माझं असं म्हणणं आहे की ती प्रत्येक व्यक्ती काउन्सिलर बनू शकते जिला दुसऱ्या व्यक्तीला काउन्सिलिंग करण्यासाठी आवड आहे, दुसऱ्या व्यक्तीची काउन्सिलिंग करण्यामध्ये आवड आहे. किंवा मी असं म्हणेन की एखाद्या दिशाहीन झालेल्या व्यक्तीला, एखाद्या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीला, एखाद्या डिप्रेशन मध्ये, स्ट्रेस मध्ये असलेल्या व्यक्तीला तिच्या त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची ज्या ज्या व्यक्तींना आवड आहे ती प्रत्येक व्यक्ती काउन्सिलर बनू शकते, काही अडचण नाहीये. ओके, सो किती लोक ऑलरेडी सायकोलॉजीच्या बेसमध्ये आहेत आणि किती लोक नाही ते मला जस्ट बघायचंय. ओके, चलो, खूप लोक आहेत आणि खूप लोक नाही पण, म्हणजे जवळपास म्हणूया की काही लोक आहेत काही लोक नाही आहेत, 50-50 आहे. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, छान. ओके, चला, सो कसं असतं की एक गोष्ट मी क्लिअर करतो, म्हणजे माझ्याकडे जेव्हा कोर्सला लोक येतात तेव्हा अगदी पीएचडी इन सायकोलॉजी, ओके, पीएचडी इन सायकोलॉजी झालेले स्टुडंट पण माझ्याकडे हा कोर्स करतात. MA इन सायकोलॉजी, MSW चे तर माझ्याकडे खूप आता विद्यार्थी झालेले आहेत की जे ऑलरेडी MSW झालेले आहेत. त्याच्यानंतर बीएड हे तर खूपच आहेत माझ्याकडे. सायकोलॉजी मध्ये मोठमोठ्या डिग्री घेतलेले लोक पण माझ्याकडे कोर्स करतात. त्याची कारणं काय आहेत, ती कारणं आपण तुम्हाला पुढे सांगणार आहोत. ओके, काही टेन्शन घेण्याची गरज नाही, संपूर्ण वेबिनार आपण फक्त याच गोष्टीवरती डिस्कस करणार आहोत, काय कसं ते. पण मी विचारलं का की मला थोडं जाणून घ्यायचं किती लोक आपल्याकडे आज आहेत की जे ऑलरेडी सायकोलॉजी मधून त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. ओके, चला, काही हरकत नाही, खूप लोक आहेत, काही लोक नाही आहेत. सो जर नाही आहेत ना त्यांना एक रिक्वेस्ट आहे माझी की त्यांनी पूर्ण ऐका वेबिनार. कारण का होतं माहितीये का बऱ्याच वेळेला की नाही माझं एज्युकेशन त्यातलं नाहीये, सो मी कशाला पूर्ण ऐकू, मला काही शक्य नाहीये. सो माझं म्हणणं की काही तर्कवितर्क न लावता संपूर्ण वेबिनार ऐका, नक्कीच तुम्हाला काहीतरी याच्यातून गवसेल, ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला. ओके, सो जास्त वेळ न घेता आपण आता पुढे जाऊया. काउन्सिलिंगची गरज काय आहे सगळ्यांना कळलं, आता आपण येऊया मानसशास्त्राकडे, कारण का त्याच्याशिवाय आपण काउन्सिलर नाही बनू शकत, बरोबर की नाही. सायकोलॉजी इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग मानसशास्त्र म्हणजे नक्की काय, इथून आपण सुरुवात करूया. कारण का जे ऑलरेडी सायकोलॉजी मधून एज्युकेशन ज्यांनी घेतलंय त्यांना माहिती आहे की मानसशास्त्र म्हणजे नक्की काय. पण जे या फील्ड मध्ये नाहीयेत किंवा ज्यांचं एज्युकेशन सायकोलॉजी मधून झालं नाहीये त्यांना माहिती नसेल कदाचित. ओके, सो मी व्याख्या सांगतोय, साधी सोपी व्याख्या सांगतोय, लिहून घ्या. जसं ओंकार सरांनी सुरुवातीला सगळ्यांना सांगितलेलं आहे की सगळ्या नोटबुक घ्या, पेन घ्या, कारण का सर काहीतरी तुम्हाला महत्वाचं सांगणार आहे, बरोबर की नाही. सो ज्यांनी घेतलं त्यांनी लिहून घ्या. मानवी मनाचा सखोल अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ओके, मानवी मनाचा सखोल अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. किंवा अजून एक व्याख्या लिहून देऊ शकता तुम्ही की मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारं शास्त्र. ओके, मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आणि मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र, थोडीशी शब्दरचना वेगवेगळी आहे. तर हे शास्त्र म्हणजे देखील मानसशास्त्र. आता ह्या मानसशास्त्राच्या व्याख्यात ना प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने बनवलेल्या आहेत. म्हणजेच फार पूर्वी ह्याच्यावरती खूप मोठे रिसर्च झालेले आहेत,
खूप मोठमोठ्या लोकांनी याच्यावर थिसिस लिहून ठेवले आहे आणि मग ज्याला जसं गवसलं तसं त्यांनी काय केलं, मानसशास्त्र मांडून ठेवलेलं आहे. ओके, अर्थात तिथे कोर्समध्ये आपण डीप मध्ये जात असतो की मानसशास्त्र कधी आलं, त्याचा उगम कधी झाला, त्याची व्याप्ती काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, ओके, त्याच्या शाखा कोणत्या आहेत, सगळ्या गोष्टींचं पण काय करतो प्रशिक्षण आपल्या कोर्समध्ये देत असतो, डीप मध्ये देत असतो. म्हणजे अख्खं तुमचं, मी असं म्हणेन की तुमचा मानसाचा पूर्ण विषय अभ्यासक्रम करून घेतला त्याच्यामध्ये, नंतर मग काउन्सिलिंग आपण करतो. तर मग मानसशास्त्राबद्दल अनेक लोकांनी अनेक वेगवेगळ्या व्याख्या लिहून ठेवल्या आहेत, पण एक साधी सरळ व्याख्या म्हणून तुम्हाला सांगितलं की मानवी मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, किंवा मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मग आता हे मानसशास्त्र काय सांगतंय ते आधी आपण समजून घेऊया एक काउन्सिलर म्हणून. मानसशास्त्र असं सांगतं की दिवसभरामध्ये माणूस आहे ना 90 ते 95% नकारात्मक विचार करतो आणि फक्त 5% सकारात्मक विचार करतो. ओके, बघा काय सांगते मानसशास्त्र की 5% सकारात्मक विचार करतोय चुकीचं आहे. कारण आज माणसाने सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं आहे, कारण आपले जे विचार आहेत हे विचार आपल्या आयुष्याच्या गाडीचे काय चालक आहे. ओके, येस, आपण जसं विचार करू तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घडत असतं किंवा तिथे आपण पोहोचत असतो. बघा, वेबिनारची जाहिरात ग्रुपमध्ये आमच्या आली असेल, ओके, आणि मग बऱ्याच लोकांनी ते नोट केलं असेल की आपल्याला हा वेबिनार अटेंड करायचा आहे. मग त्याबद्दल विचार केला असेल की आपण हा वेबिनार का अटेंड करायचा, तर चला काहीतरी आपलं एक वेगळं फील्ड माहिती करून घेता येईल, काहीतरी एक नॉलेज मध्ये आपलं अपडेट होईल, काहीतरी एखादी पॅसिव्ह इन्कम करण्याची एखादी संधी मिळेल, किंवा बघूया आपण एक काउन्सिलर बनून जर का आपल्याला काही करता आलं त्या फील्डमध्ये त्या संदर्भात काहीतरी आपण नॉलेज घेऊया, असा तुम्ही काहीतरी विचार केला आणि तो विचार तुम्हाला आज इथे ह्या ऑनलाईन वेबिनारमध्ये घेऊन आला. कळतंय, तुमचा विचार तुम्हाला इथपर्यंत घेऊन आला. त्यांना मानसशास्त्रांना पण असंच म्हणायचंय की आज माणूस दिवसभरामध्ये जे काही विचार करतो ना त्या विचारांना खूप महत्व आहे, कारण का ते विचारच त्याला उद्या काय करणार आहेत, एखाद्या ठिकाणी पोहोचवणार आहेत. ओके, आणि म्हणून जर अपेक्षित ठिकाणी जर आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग काय होणार, आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचणार. हे मानसशास्त्र सांगते. अजून WHO काय सांगते ते पण आपण आधी ऐकूया. WHO सगळ्यांना माहिती आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या जगात 90% आजार हे माणसाला त्याच्या नकारात्मक मानसिकतेमुळे होतात. ओके, 90% डिसीज कसे होतात, निगेटिव्ह विचारांमुळे होतात. हे WHO सांगणं आहे. आणि WHO तुम्ही गुगलला सर्च केलं तरी पण तुम्हाला त्यांचा सर्वे मिळेल, म्हणजे काय मी माझ्या मनाचं सांगतो असं काहीच नाही, किंवा इव्हन तुम्ही सायकोलॉजी रिलेटेड जे काही मी तुम्हाला सर्वे सांगला तो पण तुम्ही विचार करू शकता किंवा तो सर्च करू शकता. मग आता इथे एक विचार करणारे काय तुम्हाला आणि मला, ओके, कारण का आपण कोण आहोत, काउन्सिलर, कारण का तुम्ही पण काउन्सिलर आहात, मी पण काउन्सिलर आहे. की सायकोलॉजी पण सांगताय की निगेटिव्ह विचारांमुळे आज माणसाला बऱ्याच काही गोष्टी घडतात माणसाच्या आयुष्यामध्ये. WHO पण सांगताय, मग मुळात हे निगेटिव्ह विचार येतात कुठं, हा मोठा प्रश्न आहे. काय सांगाल तुम्ही सगळे काउन्सिलर की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार हे जे आहेत ते कुठून येतात, काय सांगा, बघा काय सुचतंय का? चलो फास्ट. येस, ग्रेट, टेक्नॉलॉजी, ग्रेट. अजून काय सांगताय, भीती, ओके, ग्रेट. अजून बघा, माझा प्रश्न पुन्हा एकदा ऐका की आज सायकोलॉजी पण सांगते की माणसाच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह विचारांमुळे त्याला अपयश येतंय. WHO पण सांगते की निगेटिव्ह विचारांमुळे माणसाला काय होतात, आजकाल बरेचसे आजार होतात. ओके, सो मग आपण एक काउन्सिलर म्हणून त्या रूट वरती विचार करणं गरजेचं आहे की म्हणजे निगेटिव्ह विचार नक्की त्या माणसामध्ये कुठून येत असतील, कसे येत असतील. सो माझा प्रश्न तुम्हाला सगळ्या काउन्सिलर लोकांना हाच आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये नकारात्मक विचार हे कुठून येतात. ओके, येस, भूपेंद्र म्हणतात ओव्हर थिंकिंग. ओके, ग्रेट, ठीक आहे. पास्ट एक्सपिरियन्स म्हणून म्हणतात. ओके, ठीक आहे. व्यक्त व्हा, तुम्ही जितके व्यक्त व्हाल ना तितकं छान पद्धतीने हा वेबिनार तुम्हाला ऐकायला मिळेल. नाहीतर मग काय होणार माहितीये का, सत्यनारायणची महापूजा मी फक्त पोथी वाचणार आणि तुम्ही नंतर म्हणाल की काय मजा नाही आली, काही शिकायला नाही मिळालं. सो माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला मी जास्तीत जास्त हा वेबिनार घेण्याचा प्रयत्न करणार आहे, पण केव्हा, जेव्हा तुमच्याकडनं रिस्पॉन्स मिळेल तेव्हा. ओके, ठीक आहे. आजूबाजूची परिस्थिती, ओके, ठीक आहे. ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, फिअर, ओके.
अजून काय कारण आहेत, अजून काय कारण आहेत बघा, विचार करा अजून काय काय सांगता येईल या संदर्भामध्ये. आहेत ना कारण, आहेत ना की नाहीत मला सांगा. की असंच बघा, कोणताही व्यक्ती, तुम्ही झालात काय मी झात काय, किंवा आज कोणताही नवोदित बाळ ओके जेव्हा जन्माला येतं तेव्हा तो ब्लँक असतो, ही पाठी कोरी असते, लक्षात घ्या. त्याला पॉझिटिव्ह विचार, निगेटिव्ह विचार, स्ट्रेस काय आहे, डिप्रेशन काय आहे, एनएक्झायटी काय आहे, हे त्याला माहिती असतं का मला सांगा? नाही, बरोबर की नाही, नसतं माहिती. पण जसं ते पुढे 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 मोठं होत जातं ओके, विशिष्ट वयानंतर मग त्याला एक एक गोष्ट त्याला होते ते माहित पडते. आता तर खूप वाईट परिस्थिती आहे, आता तर अगदी दुसरी दिवशीची मुलं पण बोलतात की मला टेन्शन आलंय म्हणून, मला कंटाळा आलाय. ओके, माझी मुलगी, माझा मुलगा, मला 2 मुलं आहेत. माझी मुलगी पण मध्ये कधी कधी की बाबा मला कंटाळा आलाय, मला खूप टेन्शन आलंय. सो मग सांगत तात्पर्य असं आहे की जन्मजात ह्या कुठल्याच गोष्टी नसतात, पण त्या हळूहळू येतात. ओके, मग माझा प्रश्न तोच आहे तुम्हाला सगळ्यांना की माणसामध्ये निगेटिव्ह विचार कुठून येतात किंवा निगेटिव्ह थॉट्स हे कसे येतात, ते कुठून येतात, हा प्रश्न आहे, आणि काहीच नाही. ठीक आहे, चलो. अनेक लोकांचे मेसेज आले सर की कॉन्फिडन्स नाहीये किंवा जीवनात ध्येय नसतात किंवा फेलर्समुळे, ओव्हर स्ट्रेसमुळे किंवा काही. ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके चला, काय हरकत नाही. खूप लोकांचे मेसेज आहेत, पण सगळे कॉमन तेच येतात की स्ट्रेस डिप्रेशन, स्ट्रेस डिप्रेशन, स्ट्रेस डिप्रेशन. पण मुळात प्रश्न तोच आहे की स्ट्रेस डिप्रेशन पण हे पण निगेटिव्ह विचारांमुळेच येतं ना. आपला प्रश्नच तुम्हाला कळला की नाही मला कळलं नाही की निगेटिव्ह विचार कुठे येतात, कारण का निगेटिव्ह विचार जर नसतील ना माणसाच्या मनामध्ये तर त्याला स्ट्रेस कधीच येणार नाही, त्याला डिप्रेशन कधीच येणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे हे निगेटिव्ह विचार म्हणून एक वाक्य सांगतो, ते लिहून घ्या. एक काउन्सिलर म्हणून खूप गरजेचं वाक्य आहे. ओके, इफ यू वॉन्ट फ्रूट देन यू मस्ट वर्क ऑन रूट. ओके, एखाद्या झाडाकडून जर आपल्याला अपेक्षित अशी फळं पाहिजे असतील तर त्या झाडाच्या फांदींवरती, त्या झाडाच्या पानांवरती काम करून चालणार नाही, तर त्या झाडाच्या मुळावरती काम करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे काय की आपल्याला जर का एखाद्या झाडाकडून जर अपेक्षित फळं पाहिजे असतील तर त्या झाडाच्या फांदींना खत टाकून काय फायदा आहे का, त्या झाडाच्या फांदींना पाणी टाकून काय फायदा आहे का, आपल्याला कुठे ते काम करावं लागेल, मुळावरती काम करावं लागेल. आणि जेव्हा आपण मुळावरती काम करू ना तेव्हा नक्कीच अपेक्षित अशी फळं येतील, अपेक्षित अशी फुलं येतील आणि अपेक्षित अशी वाढ होईल त्या झाडाची. सेम तसंच आहे की हे जे सगळं काय आहे ना, स्ट्रेस, डिप्रेशन, एनएक्झायटी किंवा हे जे काही आपण सगळं बोलतोय, हा सगळ्याला कुठेतरी एक रूट आहे. आणि तो रूट काय आहे ना, तोच एक काउन्सिलर म्हणून आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. कळतंय तुम्हाला? कारण का ह्या निगेटिव्ह विचारांमुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडतात. हे निगेटिव्ह विचार कुठून येतात, हा रूट शोधून काढणं खूप गरजेचं आहे. तोच रूट आपल्याला काउन्सिलर म्हणून शोधून काढायचा आहे. कळतं? खूप महत्वाचं, लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. ओके, कारण का एक काउन्सिलर म्हणून आपल्याला मोठी जबाबदारी आहे ना, समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याची जबाबदारी आहे, बरोबर की नाही? सकारात्मक परिवर्तन घडवण्याची जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी आपण तेव्हाच लिलाया पार पाडू शकतो जेव्हा आपल्याला त्याचं रूट कळेल या सगळ्या गोष्टीचं. ओके, सो थोडस पुढे जाऊया आपण आणि थोडस पुढे जाऊन आपण काय करूया, समजून घेऊया की ह्या नकारात्मकतेमुळे काय घडतंय. ओके, कारण का मानसशास्त्र पण सांगते की नकारात्मक विचारांमुळे आज माणसाच्या आयुष्यामध्ये अपयश मिळतंय, किंवा WHO पण सांगतंय. ओके, म्हणजे नकारात्मक विचार माणसाच्या आयुष्यामध्ये जास्त घर करून बसले, आणि त्याच्यामुळे आज झालंय काय माहितीये का, की आज अनेक लोक ही मानसिक आजारी झाले. बघा पटतंय काय, दिसायला हट्टे कट्टे ओके, पण कधी एकटेच हसतायत, एकटेच बडबडतायत, एकटेच ओरडतायत. ओके, स्वतःशीच बोलतायत, काही करतायत. लक्षात घ्या, मानसिक आजारी झालेत. आणि मी नेहमी एक गोष्ट सांगतो की मानसिक आजाराचं रूपांतर शारीरिक आजारामध्ये होण्याच्या अगोदरच त्याच्यावरती इलाज करा. ओके, नाही तर मग अवघड आहे. म्हणून जेव्हा आज आपण बघतो की आज खरंच समाजामध्ये काउन्सिलिंगच्या गरज आहे, कारण का आज अनेक लोकही मानसिक आजारी झाले आहेत. हे वास्तव आहे. ह्या निगेटिव्ह विचार करून 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 मानसिक आजारी झालेत, आणि अनेक लोकही व्यसनाधीन पण झालेत, दिशाहीन झालेत. काही कळत नाही काय करायचं ते, बस फक्त ऍडिक्शन झालेलं आहे. मग वेगवेगळ्या विषयांचं आहे, वेगवेगळ्या गोष्टींचं ऍडिक्शन आहे. ओके, प्रत्येकाचं ऍडिक्शन वेगळं असू शकतं, बरोबर नाही?
सेम असेल असं नाहीये. सो अनेक लोक व्यसनाधीन झालेत, दिशाहीन झालेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर अनेक लोक स्वतःला संपवण्याचे प्रयत्न करतात. ह्या निगेटिव्ह विचारामुळे काय झालंय की कळत नाही ना काय करावं काय नाही करावं ते. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्याच आयुष्यामध्ये हे सगळं घडतंय, बाकी सगळ्यांचं आयुष्य खूप चांगलं आहे, सुंदर आहे. पैसा कमी आहे तर माझ्याकडे कमी आहे, नोकरी चांगली नाही तर फक्त माझ्याकडेच नाहीये, माझा व्यवसाय चालत नाही तर फक्त माझाच चालत नाहीये, माझं रिलेशनशिप चांगलं नाही तर फक्त माझंच रिलेशनशिप चांगलं नाही, बाकी सगळं चांगलं आहे. मला आजार येतो सारखा, माझी हेल्थ चांगली नाहीये तर फक्त माझीच चांगली नाहीये, बाकी सगळ्यांची चांगली आहे. आणि म्हणून मग काही लोकांना इतकं डिप्रेशन मध्ये जातात की ते स्वतःला काय करतात, संपवण्याचा प्रयत्न करतात. कारण का जे काय जगामध्ये जे काही निगेटिव्ह आहे किंवा जे काही चुकीचं आहे जगामध्ये ते फक्त माझ्याच आयुष्यामध्ये मिळतं. ओके, हे वास्तव आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आज काय झालंय की अनेक लोकांना ना मानसिक स्वास्थ्य पाहिजे, पण ह्या नकारात्मक विचारांमुळे तो मिळवता येत नाही. ओके, मग कोण कुठे गावी जातो 8 दिवस, तर कोण कुठे माथेरानला फिरायला जातो 2 दिवस, मग कोण कुठे बरेचसे काय काय गोष्टी करतात का तर मानसिक स्वास्थ्य व्हायचे. ओके, पण तो मिळत नाहीये. आज लाख रुपये आहेत लोकांकडे, ते पण त्यांना मानसिक स्वास्थ्य नाही. ओके, कारण का ते निगेटिव्ह विचार, तो निगेटिव्ह थॉट त्या माणसाला स्वस्थ बसू देत नाही. अनेक लोकांना आनंदी जीवन जगायचं आहे पण निगेटिव्ह विचारांमुळे ते जगता येत नाही. अनेक लोकांना सुखी संसार करायचा आहे पण निगेटिव्ह विचार सतत मनामध्ये असल्यामुळे नात्यामध्ये काय होतंय, अनेक भावभावनांची निर्मिती होते. मग ते संशय असेल, राग असेल, द्वेष असेल, वेगळे सगळ्या गोष्टी निर्मिती होते आणि त्याच्यामुळे सुखी संसार करायचा म्हटलं तरी तो करू शकत नाही बिकॉज ऑफ निगेटिव्ह थॉट. अनेक लोकांना आयुष्यामध्ये यशस्वी बनायचं आहे. ओके, बरीच लोक मला म्हणतात की सर माझं ना उत्पन्न खूप कमी आहे आणि मी गेली कित्येक वर्ष विचार करतोय की काहीतरी करावं काहीतरी करावं. मग मी त्यांना प्रश्न करतो, मी मग प्रॉब्लेम कुठे आहे? तर म्हणतात नाही सर, पण काय होतं की एक मन म्हणतो की नाही लॉस गेला असतं, बरं हे मग आपल्या अख्ख्या खानदानीत कोणी व्यवसाय केला नाहीये, मग तुला हे जमेल का? म्हणजेच काय, निगेटिव्ह विचार. यशस्वी बनायची इच्छा आहे पण नकारात्मक विचार मला यशस्वी बनवून देत नाही. कळतंय? खूप महत्वाचं आहे एक काउन्सिलर म्हणून हा सर्वांगीण विचार करणं. ओके, आज अनेक लोकांना ना स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे, अनेक स्वप्न आहेत. प्रत्येक माणसाला घ्या आणि पकडून विचारा तुझे स्वप्न काय, तो सांगेल तुला मला हे करायचं, मला ते करायचंय. मग प्रॉब्लेम काय? नाही हे होईल का, ते होईल का, निगेटिव्ह विचारांमुळे ना आज खूप लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय, उद्ध्वस्त होतंय. इच्छा असून सुद्धा काही गोष्टी करता येत नाहीत, इच्छा असून सुद्धा काही गोष्टी मिळवता येत नाहीयेत आणि अपेक्षित यश मिळवता येत नाही. आणि म्हणून अशा अनेक लोकांना योग्य मार्गदर्शनाची आणि मदतीची गरज आहे समाजामध्ये. ओके, येस, मदत करण्याची गरज आहे. आणि म्हणून यांना मदत करण्यासाठीच आज आपल्या समाजामध्ये ना आपली गरज आहे. हेच मी आपली म्हणतोय, कारण का तुम्ही सगळेजण काउन्सिलर बनण्यासाठी आहात. की आज समाजामध्ये अशी अनेक लोक आहेत की जी भरकटलेली आहेत, दिशाहीन झालेली आहेत. ओके, जी अडचणीमध्ये आहेत, ते कुठल्या तरी मानसिक आजाराखाली अडकले आहेत, त्यांना त्यातून बाहेर काढायचं आहे. ओके, आणि त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला त्यांना काही मदत करायची आहे. ओके, खरंच त्यांना एक नवीन संजीवनी देण्याचं काम आपण करत असतो एक काउन्सिलर म्हणून. किती पुण्याचं काम आहे मला सांगा. सो किती लोक तयार आहेत हे काम करण्यासाठी आणि येस टाईप करायचं फास्ट. कळलं इथपर्यंत सगळ्यांना की काउन्सिलरचं काम काय आहे किंवा काउन्सिलरची रिक्वायरमेंट का आहे समाजामध्ये, लोकांना काउन्सिलिंगची गरज काय आहे समाजामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या इथपर्यंत. सो किती लोक तयार आहेत हे करण्यासाठी येस टाईप करायचं फास्ट. येस, ग्रेट. रवी सर म्हणतात येस, महेंद्र म्हणतात येस, ओके, राजेश्री मॅम म्हणतात येस, यमाय म्हणतात येस, छान, वर्षा म्हणतात येस, येस, भूपेंद्र म्हणतात येस, सुवर्ण मॅडम म्हणतात येस, मनीषा म्हणतात येस, ओके, छान. चला, कसं असतं ना की इच्छा तिथे मार्ग आणि आवड तिथे सवड. आणि म्हणून मी जस्ट हा प्रश्न तुम्हाला केला. आणि दुसरं काय की दुपारची वेळ आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आपण अटेंड करत आहोत. काय होतं बऱ्याच वेळेला की लोक एअरफोन लावतात आणि वेगळ्या कुठल्या कामामध्ये गुंततात आणि
त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण काहीतरी अटेंड करतो आहोत. सो मग शेवटी त्यांना जेव्हा वेबिनार संपायची वेळ येते तेव्हा मग काय असतं की त्यांच्याकडे प्रश्न खूप असतात आणि मग त्यामुळे होतं कसं की सगळं सांगितलेलं असतं पण मग त्या मी अटेंड केल्या नसल्यामुळे त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसतात. सो परत परत त्यांना सगळं सांगावं लागतं, त्याच्यामुळे बाकीच्यांचं नुकसान होते. सो अधूनमधून तुम्हाला मी अलर्ट करत राहीन आणि तुम्ही उत्तर देत राहा. ओके, सो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांची की बऱ्याच लोकांनी येस टाईप केले. ओके, चला सविता मॅडम म्हणतात येस, संदीप सर म्हणतात येस, अजय सर म्हणतात येस. ओके, ग्रेट ग्रेट. इथपर्यंत आपल्याला कळलं की समाजामध्ये काउन्सिलिंगची गरज का आहे, बरोबर की नाही, काउन्सिलरची गरज का आहे, हे सगळं आपल्याला कळलं. ओके, आता आपल्याला काय करायचं, आपल्याला हे काउन्सिलिंग शिकावं लागेल. ओके, मानसशास्त्र आणि काउन्सिलिंग हा थोडासा फरक आहे, लक्षात घ्या. ओके, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आज माझ्याकडे पीएचडी झालेले विद्यार्थी शिकतात, एमएचडब्ल्यू झालेले विद्यार्थी शिकतात किंवा बरेचसे विद्यार्थी शिकतात. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, बऱ्याच वेळा थेरी काम नाही करत, लक्षात घ्या, थेरी काम नाही करत. प्रॅक्टिकल इज मस्ट इम्पॉर्टन्स. ओके, आणि जेव्हा आपण एमएसडब्ल्यू करतो, पीएचडी करतो किंवा एमएसआयटी करतो तेव्हा आपल्याला थेरी नॉलेज मिळतो, प्रॅक्टिकल नॉलेज काही मिळत नाही. आणि म्हणून मग असे कोर्सेस करावे लागतात, कारण का प्रॅक्टिकली जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही, लक्षात घ्या. ओके, आणि म्हणून मानसशास्त्र आपण शिकणार आणि मानसशास्त्राच्या नंतर आपण पुढे समुपदेशन करणार आणि म्हणून आपल्याला मानसशास्त्र आणि समुपदेशन शिकावं लागेल आणि ते शिकल्याच्या नंतर आपण काय करू शकतो, समस्याचं काउन्सिलिंग करू शकतो. ओके, सो काउन्सिलिंग शिकल्याच्या नंतर आपण काय बनतो, आपण काउन्सिलर बनतो आणि मग तो काउन्सिलर बनण्यासाठीच आपला हा कोर्स आहे. ओके, मानसशास्त्रीय समुपदेशक हा आपला जो कोर्स आहे त्या कोर्सच्या संदर्भात आता मी तुम्हाला काय करणार आहे, काही गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे. व्यवस्थित समजून घ्या, नाही समजलं पुन्हा पुन्हा विचारा, समजून घ्या. ओके, सो आपल्याला जर काउन्सिलर बनायचं असेल, काही गरज नाही काउन्सिलिंग मध्ये तुमचं काही डिग्री झाली असेल, मानसशास्त्रामध्ये डिग्री, तुम्ही कुठल्याही फॅकल्टीमधून तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा कुठल्याही फॅकल्टीमध्ये तुमचं ऍटलिस्ट 12th असेल आणि तुम्हाला इच्छा आहे इतरांचं काउन्सिलिंग करण्याचं, तरी तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो आपल्याला काउन्सिलर बनायचंय, मग त्यासाठीच आपण हा कोर्स डिझाईन केला आहे आणि या कोर्स मध्ये काय शिकवलं जातं, काय सिलेबस आहे, याच्यावरती आपण काय करणार आहोत, डीप मध्ये बोलणार आहोत. सो व्यवस्थित समजून घ्या की काय सिलेबस आहे, कारण का हा सिलेबस तुम्हाला मी सगळा काय करत असतो, शिकवतो, डीप मध्ये शिकवतो आणि हा शिकल्याच्या नंतर तुम्ही काय करता, काउन्सिलर बनता. काउन्सिलर बनल्याच्या नंतर तुम्ही काय करता, समजायचं काउन्सिलिंग करता. ओके, सो तुम्हाला याच्यामध्ये काय शिकवलं होतं, सगळ्यात पहिला टॉपिक, एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसे सुधारायचे, हे काउन्सिलर म्हणून. कारण का तुम्ही काउन्सिलर बनल्याच्या नंतर तुमच्याकडे रिलेशनशिप साठी काउन्सिलिंग साठी लोक तुमच्याकडे येणार, ओके नाही, सो मग त्यांचं रिलेशनशिप कसं सुधारायचं काउन्सिलर म्हणून. ओके, आता सिलेबस बद्दल सांगण्याच्या अगोदर मला तुम्हाला प्रश्न करायचा सगळ्या काउन्सिलर लोकांना. पहिला प्रश्न, दोन प्रश्न मी तुम्हाला विचारला. त्यातला पहिला प्रश्न, आज समाजामध्ये खरंच रिलेशनशिप काउन्सिलिंगची गरज आहे का? तुमचं येस ऑर नो मध्ये मला उत्तर अपेक्षित आहे, फास्ट. काय वाटतं, आज जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला बघतो तेव्हा रिलेशनशिप काउन्सिलिंगची खरंच गरज भासतीये का समाजात? येस, उज्ज्वला मॅडम म्हणतात येस, रवी सर म्हणतात येस, मनीषा मॅडम म्हणतात येस, महेंद्र म्हणतात खूप गरज आहे, विजय कुमार म्हणतात आहे. ओके, ठीक आहे, ठीक आहे. गीते म्हणतात की येस. ओके, ठीक आहे, ठीक आहे. अजून किशोर म्हणतात येस. सचिन म्हणतात 100% गरज आहे, येस. भूपेंद्र म्हणतात खूपच. ठीक आहे, चला, माझं उत्तर पण तुमच्या उत्तराशी सहमत आहे की येस, आज रिलेशनशिप काउन्सिलिंगची खूप गरज आहे. ओके, चला स्टॉप करायचं सगळ्यांनी. दुसरा प्रश्न, काय असं घडतंय रिलेशनशिप मध्ये की ज्याच्यामुळे आज रिलेशनशिप काउन्सिलिंगची गरज भासते, काय सांगा? जे आहे ते बिंदास सांगा, काही टेन्शन नाहीये. तुमचे मेसेज फक्त मलाच दिसतात, बाकी कोणाला दिसत नाही. ओके,
त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. काय वाटतं तुम्हाला की रिलेशनशिप काउन्सिलिंगची गरज आहे? ऍक्सेप्टेड. चला मी पण म्हणतो की ऍक्सेप्टेड. व्हाय? असं काय घडतंय की ज्याच्यामुळे आज हे रिलेशनशिप काउन्सिलिंग वाढलंय? म्हणजे तुम्हाला माहितीये काही लोक फक्त त्याच्यावरतीच काउन्सिलिंग करतात, नाही काय त्यांचा स्पेशल विषय असतो की रिलेशनशिप काउन्सिलिंग, काही कुठलंच नाही. ओके, त्याच्यामुळे खूप मोठं मी असं म्हणेन की ते वेगळंच फील्डच तयार झालं आता रिलेशनशिप काउन्सिलिंगचं. त्यामध्ये प्री मॅरिड काउन्सिलिंग, आफ्टर मॅरिड काउन्सिलिंग, डिवोर्स काउन्सिलिंग, असं बरंचसं काय 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 त्यामध्ये आहे. ओके, सो काय सांगताल याच्यामध्ये? ओके, इगो, ओके ठीक आहे. ओव्हर अम्बिशन्स, ओव्हर स्ट्रेस, ओके ठीक आहे. इंटरफेअर थर्ड पर्सन, ओके ठीक आहे. नात्यात विश्वास आणि प्रेम कमी होऊन गैरसमज जास्त झाले आहेत. ओके, माझंच खरं ही वृत्तीमुळे गरज आहे. ओके, भावनिक दुरावा, ओके, मिसअंडरस्टँडिंग, ओके ग्रेट ग्रेट. लोनलीनेस जाणवतोय नात्यामध्ये, दुरावा तयार होत आहे. ओके, छान छान ग्रेट. तुमच्या सगळ्यांची उत्तरं वाचून ना एक गोष्ट मला जाणवते, म्हणजे मी सांगतो, तुम्ही सगळे जण काउन्सिलर बनण्यासाठी पात्र आहात. ओके, तुमचं एज्युकेशन कुठलंही असू दे, तुम्ही काउन्सिलर बनू शकता. कारण का माहितीये का, की जी प्रश्न मी तुम्हाला विचारतो ना, ती प्रश्न अतिशय महत्वाची आहेत आणि त्यांची उत्तर जी तुमच्याकडनं मला अपेक्षित आहेत ना, ती अपेक्षित उत्तर तुमच्याकडनं मिळतात. कारण का, एकाचंही उत्तर चुकीचं नाही, सगळ्यांची उत्तर बरोबर येतात. याचा अर्थ काय, तुम्ही पात्र आहात काउन्सिलर बनण्यासाठी. कारण का, एका काउन्सिलरनी ह्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. बघा, सर्वसामान्य माणूस हा विचार नाही करत. सर्वसामान्य माणूस काय करतो, डायरेक्टली नावं ठेवतो की ते जोडपच वाया गेलंय, तो माणूसच बेकार आहे. आपण कारण शोधतो. एका काउन्सिलरचं काम काय की रिझन सर्च करणं, आणि ते रिझन तुम्ही सांगताय की मिसअंडरस्टँडिंगमुळे होऊ शकतं, किंवा संवाद कमी असल्यामुळे होऊ शकतं, किंवा बरंच इगोमुळे होऊ शकतं. म्हणजे हे तुम्ही व्यक्त होताय, आणि म्हणून मी असं म्हटलं की तुम्ही सगळे पात्र आहात, की तुम्हाला कळतंय. ओके, सो ग्रेट तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. ओके, माझ्याकडून खरंच ग्रेट तुम्हाला सगळ्यांसाठी की तुम्ही व्यक्त होताय. आता काही महत्वाचे पॉइंट्स मी तुम्हाला सांगतोय. पटलं, चांगलं वाटलं तर लिहून घ्या की आज रिलेशनशिप काउन्सिलिंगची गरज का आहे. ओके, तुमच्या सगळ्यांची उत्तरं अगदी बरोबर आहेत, पण मी माझ्याकडून तुम्हाला काही गोष्टी सांगतो. गरजेचं आहे ना माझ्याकडून पण तुम्हाला काही गोष्टी ज्ञान मिळणं, की आज काय झालंय की रिलेशनशिप काउन्सिलिंग का वाढली, किंवा का त्याचं गरज भासायला लागली. की आज आहे ना, पहिली गोष्ट तर जीवनशैली बदललेली आहे लोकांची, बरोबर की नाही. आज जीवनशैली बदललेली, आज आपण कलियुगामध्ये आहोत, 21 सेंचुरीमध्ये आहोत. इथे लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, इथे महागाई वाढलेली आहे, इथे बऱ्याच काही गोष्टी घडतात आपल्या आजूबाजूला. आणि त्याच्यामुळे झालंय असं ना की प्रत्येक जण एका रेस मध्ये पळतो. ओके, मग काय रेस लागलीये की माझी पर्सनल लाईफ, माझे पर्सनल गोल, माझी पर्सनल स्टेटस, माझं पर्सनल अचिव्हमेंट, माझे ड्रीम्स, माझं करिअर, याच्यामध्ये प्रत्येक जण काय झालं पळतोय. आणि मग याच्यामुळे झालंय असं ना की एकमेकांमध्ये जो काही संवाद आहे ना, संवाद कुठेतरी कमी होत चालला. आणि मग त्याच्यात अजून भर काय पडली, तंत्रज्ञानाची भर पडली, टेक्नॉलॉजी, मोबाईल्स. आज काय झालंय, घरामध्ये एकत्र जरी सगळे बसलेले असले तरी पण कोण व्हॉट्सअप वरती आहे, कोण फेसबुक वरती आहे, कोण युट्यूब वरती आहे, कोण इंस्टाग्राम वरती आहे, तर कोण कुठे आहे. म्हणजे काय की जो हा संवाद जो होता ना नात्यामधला, तो संवाद कायला संपला. आणि मग त्याच्यामुळे ना बऱ्याच गोष्टी कायला घडायला लागल्या. संवाद संपल्यामुळे काय झालं की बरेचसे गैरसमज वाढायला लागले, एकमेकांबद्दल नाराजी व्यक्त व्हायला लागली. ओके, एकमेकांबद्दल जी आपुलकी होती ती आपुलकी कुठेतरी दूर व्हायला लागली, प्रेम भावना दूर कमी व्हायला लागली. ओके, मग राग द्वेष या सगळ्यांची निर्मिती झाली, आणि मग ते नातं कुठेतरी भांडणांपर्यंत आलं, आणि एकदा का भांडणं झाली की ते नातं तुटण्यावरती येतं. मग मी नेहमी एक गोष्ट सांगतो, किंवा एक मी सजेशन देतो सगळ्यांना, की नातं जर टिकवायचं असेल, हे तुम्हाला पण लागू होतं, मलाही लागू होतं, सगळ्यांना लागू होतं. नातं जर चांगलं ठेवायचं असेल, नातं जर टिकवायचं असेल, तर एक वाक्य सांगतो, ते लिहून घ्यायचं. नात्यातला संवाद हा वाहत्या झऱ्यासारखा असणं गरजेचं आहे. ओके, कारण
झरा जोपर्यंत वाहतोय तोपर्यंत त्या धाराला आशा असते की तो एक ना एक दिवस काय होईल, अथांकाच्या समुद्रामध्ये मिसळेल. बरं, झरा जोपर्यंत वाहतोय तोपर्यंत त्याचं पाणी स्वच्छ असतं, लक्षात घ्या. ओके, पण ज्या दिवशी त्या झऱ्याचं रूपांतर डबक्यामध्ये होतं तेव्हा काय होतं, पहिली गोष्ट त्या झऱ्याचं पाणी, त्या डबक्यातलं पाणी हे गढूळ होतं, खराब होतं, आणि मग त्या पाण्याचा ताबा कोण घेतं, जनावर घेतात. लक्षात येते. तसं नात्यामध्ये जोपर्यंत संवाद आहे ना तोपर्यंत अजिबात भीती नाहीये की ते नात्यामधलं प्रेम कमी होईल, दुरावा निर्माण होईल किंवा नातं वेगळं होईल. कारण काय, ते नातं स्वच्छ असेल, स्वच्छ, आणि आशा असेल की शेवटपर्यंत ते टिकेल. पण ज्या दिवशी नात्याला संवाद कमी होईल त्या दिवशी काय होणार, त्या नात्यातला प्रत्येक व्यक्तीचा ताबा हा बाहेरची लोक घेतील. ओके, बाहेरची लोकांनी घेतल्याच्या नंतर काय होणार, मग कळतंय तुम्हाला मला काय म्हणायचं ते, खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणून एक एक्सटर्नल अफेअर होता, हा, किंवा मग अगदी वयात आलेली एखादी मुलगी, 20-22 वर्षाची मुलगी एका क्षणाचा पण विचार न करता आई वडिलांसमोर एखाद्या मुलावर निघून जाते. का, कारण का तिचं कंट्रोलिंग आता आई वडिलांकडे नाही, तिचं कंट्रोलिंग कुठे आहे, बाहेर आहे. तिचा ताबा कुठे आहे, आता बाहेर आहे. ओके, सो खूप मोठा विषय आहे जो आपण ह्याच्यामध्ये आपल्या कोर्समध्ये डिटेलिंग मध्ये अभ्यासत असतो. ओके, सो फक्त तुम्हाला एक टिप दिली की जर नात्यामध्ये जर का संवाद जर का चांगला असेल तर नक्कीच ते नातं शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने टिकेल, कारण का ते नातं शुद्ध असेल, नात्यामध्ये गैरसमज नसतील, आणि गैरसमज जर का नसतील तर नक्कीच ते नातं कधीच दूर होणार नाही. ओके, सो इथे ह्या कोर्समध्ये एक काउन्सिलर म्हणून तुम्हाला शिकवलं जातं की एखाद्या व्यक्तीचं जर का रिलेशनशिप जर का प्रॉब्लेम असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा. ओके, हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके, अजून काय आपल्या ह्या कोर्समध्ये आहे. ओके, चला आपण पुढे जाऊया, कारण एकाच टॉपिकला जर इतका वेळ घेतला तर आपला वेबिनार रात्रीपर्यंत चालू राहील, बरोबर की नाही. सो आपण शॉर्टकट मध्ये जाऊया आपण थोडंसं, कारण का तुम्हाला सिलेबस कळणं गरजेचं आहे की नक्की बाबा हा जो कोर्स आहे आपला, त्या कोर्समध्ये काय शिकवलं जातं तुम्हाला हे कळणं खूप गरजेचं आहे. ओके, सो एखाद्या व्यक्तीचं नातेसंबंध कसे सुधारायचे, त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढवायचा. आज अनेकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, कॉन्फिडन्स लेवल नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस नाहीये, नोकरीमध्ये बढती नाहीये, व्यवसायामध्ये बढती नाहीये, खूप मोठमोठी कामं केली आहेत पण तरी कुठे जगामध्ये नाव नाहीये, कारण कॉन्फिडन्स लेवल नाहीये, स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही. ओके, घरामध्ये पण मान सन्मान नाहीये बिकॉज ऑफ लॅक ऑफ कॉन्फिडन्स. बऱ्याच गोष्टी आहेत जर का कॉन्फिडन्स लेवल जर का आपल्याकडे नसेल ना तर खूप काही गोष्टी होतात. सो असे समाजामध्ये आपल्या वेल क्वालिफाईड एज्युकेटेड लोक असे पडले आहेत ज्यांच्याकडे खूप मोठमोठ्या डिग्री आहेत पण कॉन्फिडन्स नसल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच घडत नाहीये चांगलं, जस्ट कुठेतरी 10-12 नोकरी करतात. ओके, सो एक काउन्सिलर म्हणून एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, एखाद्या व्यक्तीची निर्णय क्षमता कशी वाढवायची, लोकांच्या वर्तणूक समस्या कशा दूर करायच्या, एक काउन्सिलर म्हणून हे तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑन द बेस ऑफ सायकोलॉजी शिकवलं जातं, मानसशास्त्राच्या आधारावर तुम्हाला सगळं शिकवलं जातं. लोकांना स्वप्रेरणादायी कसं बनवायचं, लोकांनी जीवनात ध्येय कसे ठरवायचे, त्यांची ध्येयपूर्ती कशी करायची. ओके, त्याच्यानंतर कामात आवड कशी निर्माण करायची, एखाद्या व्यक्तीच्या मनातील भीती कशी घालवायची, कारण का अनेक लोकांच्या मनात ना अनेक प्रकारच्या भीती येतात. भीतीचं स्वरूप हे वेगवेगळं आहे प्रत्येकाचं. सो एक काउन्सिलर म्हणून हे कसं करायचं. ओके, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हा सकारात्मक बदल कसा घडवायचा, त्याला त्याच्या अडचणीने बाहेर कसं काढायचं, त्याला एक काउन्सिलर म्हणून कशा पद्धतीने मदत करायची, हे सगळं तुम्हाला ह्या कोर्समध्ये केलं तर शिकवलं जातं. वेळेचे नियोजन कसं करायचं, एखाद्या व्यक्तीने त्याच्यासाठी योग्य करिअर कसं कोणते निवडायचे, करिअर ध्येय आवड यातील फरक काय, किंवा करिअरमध्ये यशस्वी कसं व्हायचं. तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगतो तुम्हाला, माझ्या काउन्सिलिंग सेंटरला बरेचसे लोक येतात काउन्सिलिंगसाठी आणि मग संवाद साधताना बऱ्याच काही गोष्टी घडतात. बऱ्याच लोकांना मोठा गैरसमज आहे की ध्येय करिअर आवड म्हणजे एकच, काहीच फरक नाही. खरं म्हणजे करिअर खूप वेगळं आहे, ध्येय खूप वेगळं, आणि आवड हे देखील खूप वेगळं आहे. सो पॅशन, गोल्स अँड करिअर हे तिन्ही काय वेगवेगळे आहेत.
हे ना बऱ्याच लोकांना माहिती नसतात आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा गोंधळ झालेला असतो. मी तर असं म्हणेन की खूप मोठं नुकसान त्यांचं झालेलं असतं, कारण का हा गोंधळ त्यांना क्लिअर नसतो. बऱ्याचशा नवोदित विद्यार्थ्यांना, मुलांना गिटार वाजवायला येते चांगली, पण त्यांना असं वाटतं की गिटारमध्येच करिअर, हेच माझं करिअर. काही प्रॉब्लेम नाहीये की एखाद्या पॅशनला करिअरमध्ये कन्वर्ट करणं काही चुकीचं नाहीये, पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. ओके. कारण का करिअरची व्याख्या वेगळी आहे, ध्येयाची व्याख्या वेगळी आहे आणि आवडीची व्याख्या वेगळी आहे. ह्या व्याख्या खूप वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. ओके. आणि ह्या क्लिअर होत नाही म्हणून आपण बघतो की समाजामध्ये, बघा तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतील 6 महिन्याला त्यांचं करिअर बदललेलं असतं. 6 महिने काय इथे काम केलं, 6 महिने या क्षेत्रात थोडंसं काम केलं, 6 महिने अजून कुठेतरी वेगळं काहीतरी केलं, फिक्स नसतं. कारण का त्यांना ते त्यांच्या आयुष्याचं गणितच त्यांना कळलं नसतं. मुळात ह्या डेफिनेशन त्यांना कळलं नसतं. ओके. सो एखाद्या व्यक्तीने योग्य करिअर कसं निवडायचं त्याच्या एज्युकेशन नुसार, त्याच्या इतर सगळ्या स्किल नुसार, टॅलेंट नुसार, ओके, हे तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके. एखाद्या व्यक्तीने करिअर निवडलेलं आहे, तर मग त्या निवडलेल्या करिअरमध्ये त्याने यशस्वी कसं व्हायचं. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने ऑलरेडी सिलेक्ट केलं की मला सीए बनायचंय किंवा अकाउंटंट बनायचंय किंवा मला इंजिनियर बनायचंय, पण त्याने ऑलरेडी तो त्या फील्डमध्ये काम करतोय, पण त्याला कुठेतरी असं अपयश येत आहे किंवा कुठेतरी तो गोंधळलेला आहे की आता काय याच्यामध्ये, आता पुढे काय करू, कसं करू. येस, तुम्ही डेफिनेटली त्याला काय करू शकता, त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करू शकता. आता इथे एक मोठा अजून एक गैरसमज आहे लोकांच्या मनात, काउन्सिलर लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतो की सर त्यासाठी मग आपल्याला पण त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे ना. असं काही नसतं. मला सांगा, ब्लड प्रेशर आपलं हे, सॉरी आपण हे घेऊया बीपी, ब्लड प्रेशरच घेऊ चला. बीपीचं ट्रीटमेंट करणार डॉक्टरला बीपी झालेला असावा असं आहे का? नाही ना, गरज नाहीये, बरोबर की नाही. कारण त्याचं तो प्रशिक्षण घेऊ शकतो ना, आणि प्रशिक्षण घेऊन तो समोर त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. गरज नाही की स्वतःला तो आजार झाला पाहिजे. तसंच आहे की करिअर काउन्सिलिंग करण्यासाठी त्या करिअरमध्ये आपण त्याचं प्रशिक्षण घेण्याची काही गरज नाहीये. म्हणजे इंजिनिअरिंगच्या मिळाला एखाद्या व्यक्तीला जर काउन्सिलिंग करायचं असेल, त्याचं करिअर काउन्सिलिंग करायचं असेल, तर मला इंजिनियर बनण्याची गरज नाहीये. लक्षात घ्या. एखाद्या डॉक्टरेट मध्ये जर काही एखादा प्रॅक्टिस करत असेल, तर त्याला जर का मला करिअर काउन्सिलिंग करायचं असेल की त्याला पुढे यशस्वी होण्यासाठी, तर मला त्या डॉक्टरी करण्याची गरज नाही. लक्षात घ्या. आपण करिअर काउन्सिलिंग शिकू शकतो आणि करिअर काउन्सिलिंग करू शकतो. लक्षात. हा एक गैरसमज असतो बऱ्याच लोकांच्या मनात. सो मी जस्ट ते क्लिअर केला की काही गरज नसते. तुम्हाला ह्या संपूर्ण कोर्समध्ये शिकवलं जातं की कशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एखाद्या व्यक्तीचं करिअर काउन्सिलिंग करू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज अनेक समुपदेशक फक्त आणि फक्त करिअर काउन्सिलिंग वरतीच काम करतात, बाकी काहीच करत नाही, काहीच करत नाही. ह्या एका विषयावरती ते काय करतात, वर्षभर एंगेज असतात, वर्षभर काम करतात आणि चांगलं उत्पन्न मिळवतात, काही हरकत नाही. ओके. कारण का करिअर म्हटलं की खूप सेन्सिटिव्ह सब्जेक्ट असतो, विषय असतो, आणि प्रत्येक व्यक्तीच्या जवळचा विषय असतो की माझं फ्युचर काय, माझं करिअर काय. लक्षात येतं तुमच्या. सो याच्यामध्ये तुम्हाला ते शिकवलं जातं, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. करिअरमध्ये यशस्वी कसं व्हायचं, एखाद्या व्यक्तीला मोबाईल इंटरनेट पासून दूर कसे करायचे. आज अनेक लोकांचं मोबाईल ऍडिक्शन वाढलेलं आहे. ओके. त्यांना त्या ऍडिक्शन बाहेर कसं काढायचं, एखाद्या व्यक्तीला ताणतणावातून बाहेर कसं काढायचं. ताणतणाव पण खूप वाढलेलं, लक्षात घ्या. मी माझ्या प्रत्येक सेमिनार मध्ये हल्ली सांगतो. रिसेंटली एक केस झाली बघा, या केतकी माटेगावकरची, जी आहे सिंगर, ऍक्टर्स वगैरे, टाइमपास पिक्चर मध्ये प्राजक्ता. ओके. सो तिच्या चुलत भावाने सुसाईड केलं. ओके. तो स्ट्रेस मध्ये होता आणि सुसाईड केलं, आणि सुसाईड करत असताना त्याने काय केलं, एक लेटर लिहून ठेवलं आई वडिलांच्या नावाने की सॉरी आई बाबा, त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. आणि तो जो हे आहे लेटर जो आहे, ऍज इट इज सोशल मीडियाला पण व्हायरल झाला होता. म्हणजे मी काही खोटं बोलतो असा भाग नाही येतो. न्यूजपेपरला आलं होतं, बातम्यांना आलं होतं, साईडला आलं होतं. ओके. तो सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, की आज सगळं असून सुद्धा लोक काय स्ट्रेसमध्ये. आता त्याच्याकडे काय कमी होतं मला सांगा. काहीही कमी नव्हतं. काही म्हणजे काही कमी नव्हतं.
वेल सेटल फॅमिली मधला मुलगा, ओके, की ज्याच्याकडे सगळं काय होतं, एज्युकेटेड फॅमिली होती, आई काहीतरी प्राध्यापिका शिक्षिका आहे, वडील काहीतरी इंजिनियर आहेत, ओके, आणि अशी म्हणजे असा तो मुलगा काहीतरी सेकंड इयर का थर्ड इयर इंजिनिअरिंगला तो पण होता काहीतरी कॉलेजचा होता तो, की तो एक सुसाईड नोट लिहितो आणि स्वतःला संपवून देतो. म्हणजे किती लेवलला स्ट्रेस वाढलंय लक्षात घ्या. ओके, सो मग एखाद्या व्यक्तीला या स्ट्रेसमधून बाहेर कसं काढायचं आहे काउन्सिलर म्हणून, येस, हे तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जातं ऑन द बेस ऑफ सायकोलॉजी. ओके, आणि मी तर असं म्हणेन की आता 100 पैकी 99 लोकांना याची गरज आहे. ओके, जर पटलं असेल तर येस टाईप करा. स्ट्रेस मॅनेजमेंटची 100 पैकी 99% लोकांना गरज आहे. पटलं असेल तर येस टाईप करा. बघा ना, कुठेही तुम्ही जा, शहरी भागामध्ये, गावच्या ठिकाणी कुठेही जा, आज प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या थॉट मध्ये आयुष्य जगतोय. ओके, कुठल्या ना कुठल्या थॉट मध्ये आहे तो. त्याला विचारलं ना काय, तर काय नाही, थोडं मी विचार करतो. कसला करतो विचार? आयदर भूतकाळातला, आयदर भविष्यकाळातला. ओके, जो वर्तमानात जगतो ना, तो कधीच स्ट्रेस मध्ये नसतो लक्षात. ओके, पण आज ते घडताना नाही दिसत आहे आणि हेच खूप मोठं दुःख आहे. ओके, आभासामध्ये प्रत्येक व्यक्ती जगतोय, वास्तवाचा अजिबात विचार करत नाहीये, त्याच्यामुळे स्ट्रेस खूप वाढलेला आहे. आणि ह्या स्ट्रेसला मॅनेज करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर काय होतं, हा स्ट्रेस जीव घेऊ शकतो, इतका घातक आहे लक्षात. ओके, सो मग एखाद्या व्यक्तीला त्या स्ट्रेसमधून कसं बाहेर काढायचं याचं देखील तुम्हाला याच्यातून प्रशिक्षण दिलं जातं. ओके, अनेक लोकांचे मेसेज आले की येस सर म्हणून. चलो, एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, एखाद्या व्यक्तीला चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं, ओके, खूप गरजेचं आहे. जसं की मगाशी मी तुम्हाला म्हटलं की व्यक्तिमत्व विकास होणं खूप गरजेचं आहे, की आज लोकांकडे बरंचसं काय काय आहे पण त्यांना प्रेझेंट करता येत नाही स्वतःला, अजिबात प्रेझेंट करता येत नाही. म्हणजे कधी कधी ना मी एक बघतो, ऑब्झर्व केलं ते तुम्हाला सांगतो, की बऱ्याच लोकांचे कॉल येतात फोनवरती की सर, म्हणजे आपली जाहिरात जाते, हा सर बोला, मी म्हणतो हा नमस्कार बोला, हा सर ते तुमचं, हा म्हणतो काय बोला, ते तुमचं मी हे पाहिलं, काय पाहिलं, ते तुमची ती जाहिरात पाहिली. ओके, मग कुठली जाहिरात पाहिली, ते तुम्ही काहीतरी टाकले नाही ते. म्हणजे आपण फोन एखाद्या व्यक्तीला लावतोय, त्या फोनवरती काय बोलावं, कसं बोलावं, हे देखील आज बऱ्याच लोकांना कळत नाही. कळतंय तुम्हाला? तितकाही कॉन्फिडन्स नसावा माणसामध्ये की बरे आपण एक जाहिरात पाहिली की काउन्सिलर बनून स्वतःच काउन्सिलिंग सुरू करा, एवढंच आपल्याला विचारायचं की बरे ह्या कोर्सची फी काय, ड्युरेशन काय आणि कशा पद्धतीने हा कोर्स आहे, फिनिश ना. पण त्यासाठी पण तो कॉन्फिडन्स नसतो अनेक लोकांकडे. म्हणजे मी अनुभवातून तुम्हाला सांगतो, कारण मी कॉल्स रिसिव्ह करतो मी. हा भाग कुठे येतो, व्यक्तिमत्वामध्ये येतो. त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये काय कोणती कमतरता लक्षात घ्या. सो एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं, आणि चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं हे देखील तुम्हाला शिकवलं जातं. ओके, आज तुम्हाला माहितीये बऱ्याचशा चुकीच्या मानसिकतेमध्ये ना बरीचशी मंडळी आयुष्य जगतीये. कदाचित त्यातले काही लोक आजच्या वेबिनार मध्ये पण असतील असं मला वाटतं. येस, एक काउन्सिलर म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात, खूप चांगलं केलं की तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी समजणार आहे. ओके, चुकीची मानसिकता म्हणजे नक्की काय हो? चला, मी तुम्हाला एक प्रश्न करतो, एक काउन्सिलर म्हणून तुम्ही सगळे आहात आणि मी पण एक काउन्सिलर आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं प्रत्येक शाळेमध्ये गेलात की तुम्हाला सुविचार लिहिलेलं दिसतं, कॉलेजमध्ये सुविचार लिहिलेलं दिसतं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, येस ऑर नो, काय सांगाल? मला चॅटबॉक्स मध्ये टाईप करून पाठवायचं फास्ट फास्ट मध्ये. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, येस ऑर नो. आपण बऱ्याचशा शाळेमध्ये गेलात, कॉलेजमध्ये गेलात की असंही नाही, सुविचार असे लिहिलेले असतात की अपयश ही यशाची पहिली पायरी. काय वाटतं? चला, सगळ्यांची येस आलं, तुम्ही येस येस
काजल म्हणतात येस, सचिन म्हणतात येस, ओके, मधुकर म्हणतात येस, सौरभ म्हणतात नो, विजय कुमार म्हणतात नो, ओके, राजेश म्हणतात हो, महेंद्र म्हणतात येस, ओके ठीक आहे, सविता म्हणतात येस, चलो स्टॉप स्टॉप करायचं सगळ्यांचं. ओके, आता जे मी सांगतो ना ते व्यवस्थित ऐकून घ्या. अपयश ही यशाची पहिली पायरी नाही आहे. आपल्याला ना लहानपणापासून आहे ना चुकीच्या काही गोष्टी आपल्या डोक्यात बिंबवल्या गेल्या, त्यामुळे आपली चुकीची मानसिकता तयार झाली आहे आणि त्याच मानसिकतेमध्ये आपण आयुष्य आपलं जगतोय. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ना काही वेगळं घडत नाहीये, काही सकारात्मक घडत नाहीये, काही असं ट्रान्सफॉर्मिंग घडत नाहीये. आपण तिथे जाऊ कळतंय. त्या चुकीच्या मानसिकतेतून बाहेर पडायचंय. आणि म्हणून बी क्लिअर, अपयश ही यशाची पहिली पायरी अजिबात नाहीये. मग काय आहे यशाची पहिली पायरी समजून घ्या, पटलं तर लिहून पण घ्या. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, ओके, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, अचीव्ह करण्यासाठी अंतःकरणापासून व्यक्त केलेली इच्छाशक्ती हीच आपल्या यशाची पहिली पायरी आहे. ओके, कारण का इच्छा नसेल तर काय आहे मला सांगा, काहीच नाही. इच्छा ही पण मार्ग आहे, आवडते सवड, बरोबर ना. यश अपयश कधी येतं, जेव्हा एखादी आपण कृती करतो त्या कृतीचा निकाल हा यश आणि अपयशामध्ये असतो, बरोबर की नाही. पण ती कृती करण्यासाठी ती इच्छा तरी असणं गरजेची आहे ना. मी जबरदस्ती तुम्हाला काउन्सिलर म्हणून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायला लावू शकतो का, नाही लावू शकत. त्यासाठी इथून इच्छा असणं गरजेचं आहे. येस, मला स्वतःला सक्षम बनवायचंय एक माणूस म्हणून, मला माझ्या कुटुंबाला सक्षम बनवायचंय, आणि मग मला एक समुपदेशक म्हणून समाजाला सक्षम बनवायचंय, समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचंय, बरोबर की नाही. नुसता विचार करून काही होत नाही. आणि म्हणून यश अपयश हे पुढचं असतं. आणि मी तर म्हणतो अपयश नावाचं असं काही नसतं, डिक्शनरी मधून काढून ठेवा. कारण का आदमी या तो जीतता है या तो सीखता है, हारता कभी नाही. ओके, म्हणजेच काय, आपण एकतर शिकतो किंवा जिंकतो, हारत कधीच नसतो. आणि म्हणून अपयश ही यशाची पहिली पायरी नाहीये मित्रांनो. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, एखादी गोष्ट अचीव्ह करण्यासाठी अंतःकरणापासून व्यक्त केलेली इच्छाशक्ती हीच आपल्या यशाची पहिली पायरी आहे. ओके, आवडलं असेल तर एकदा ग्रेट टाईप करा, आवडलं असेल तर एकदा ग्रेट टाईप करायचं सगळ्यांनी फास्ट. छान, थँक्यू थँक्यू, ग्रेट. काय की ही चुकीची मानसिकता लक्षात घ्या आणि याच्यातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग काय होणार, आपण आयुष्यावर फक्त दोष देत बसलोय. ओके, दोष देत बसलोय आणि मग हाती काहीच नाही. म्हणून ही चुकीची मानसिकता जोपर्यंत बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत आयुष्यात अपेक्षा ठेवू नका की काही घडेल, नाही घडणार काहीच. बरीचशी मंडळी म्हणते की म्हणजे बरेचसे मोटिवेशनल प्रोग्राम्सला शिकवलं जातं ना की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. ओके, असं शिकवलं जातं बऱ्याचशा ट्रेनिंग्स मध्ये. ओके, चला, बऱ्याच लोकांचे इथे ग्रेट मेसेज आले, ते थांबवायचे, स्टॉप करायचे. चला, मी दुसरा प्रश्न तुम्हाला करतो सगळ्यांना. आपल्याला लहानपणापासून बिंबवलेलं आहे की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है बॉस, नाहीतर काही नाही मिळत आयुष्यामध्ये. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, येस और नो, काय सांगा. बघा, आपण ना रूट लेवलला थोडस काम करतोय, रूट लेवलला काम करतोय. मला तुम्हाला काउन्सिल म्हणून घडवायचंच आहे, पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. ओके, कारण का तुम्ही एक अमूल्य असा वेळ मला दिलाय, सो माझी जबाबदारी आहे की तुम्हाला पण काहीतरी गायडन्स करणं. ओके, अर्थात इच्छा असेल तर तुम्ही इतरांचं पण चांगलं गायडन्स करा, त्यांना पण तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मदत करा. ओके, सो कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. येस, भूपेंद्र म्हणतात की येस, वी से दिस ऑलवेज. ओके, ठीक आहे. सविता म्हणतात की येस. ओके, ठीक आहे. एम आय म्हणतात येस. विजय कुमार म्हणतात नाही. अमोल म्हणतात परिश्रम दिल्याशिवाय यश नाही मिळत. ओके, ग्रेट. हे ना असे काही वाक्य आहेत ना, खरंच खूप ना इतके बिंबलेत ना आपल्या मनामध्ये. आणि म्हणजे
दुःख असं आहे की मध्यमवर्गीय लोकांच्या मनामध्ये ते खूप मोठे बिंबलेले आहेत, इतके बिंबवले गेलेले आहेत ना की तो मध्यमवर्गीय आयुष्यभर मध्यमवर्गीय राहतो, आयुष्यभर. ओके. आणि फक्त श्रीमंत लोकांना कोसत बसतो की तो वरती गेला, त्यांनी 2 कंपन्या चालू केल्या, त्यांनी करोड कमवले. ओके. चला मी तुम्हाला सांगतो ते ऐका, स्टॉप करायचे मस्त सगळ्यांनी, ते सगळ्यांना. कुछ पाने के लिए ना कुछ खोना नहीं पड़ता है. वाक्य लिहून घ्या. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. ओके. काही केलंच नाही ते काय, काहीच नाहीये पुढे, लक्षात घ्या. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की पेरल्याशिवाय उगवत नाही, लक्षात घ्या. जोपर्यंत एखादा शेतकरी आपल्या शेतामध्ये बी जोपर्यंत पेरणार नाही, तो अपेक्षा ठेवू शकतो का की या शेतामध्ये काहीतरी उगवेल म्हणून? नाही करू शकत तो अपेक्षा. तसंच आपल्याला जर का आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह करायचं असेल, काहीतरी मिळवायचं असेल, त्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे ना, बरोबर की नाही? सो कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. ओके. आणि ह्या अशा चुकीच्या मानसिकतेमध्ये ना आज लाखो लोक जगत आहेत, आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये ना सकारात्मक काहीच घडत नाहीये, लक्षात येत आहे. आणि खूप गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी समजून घेणं. ओके. चला आपण जास्त डीप मध्ये नाही जात आहे. सो ही चुकीची मानसिकता माणसाला अपयश कधीच मिळून देत नाही. चुकीच्या मानसिकतेमधून एखाद्या आपल्याला बाहेर कसं काढायचं हे देखील तुम्हाला याच्यामध्ये एक काउन्सिलर म्हणून शिकवलं जातं. ओके. अजून काय तुम्हाला शिकवलं जातं? प्रॅक्टिकल सॉल्युशन कसं करायचं गरजेचं आहे. माझ्याकडे MSW, PhD, MA सायकोलॉजी हे सगळे काय येतात? प्रॅक्टिकल काउन्सिलिंग कसं करायचं हेच आम्हाला शिकायचंय. कारण काय होतं, आम्ही फक्त सिलेबस शिकलो, थेरी शिकलो, पण पुढे काय? एखाद्या व्यक्तीला काउन्सिलिंग करायचं असेल तर तेव्हा त्याला बोलतं कसं करायचं, त्याच्याशी आपला आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, सिटिंग अरेंजमेंट कशी असली पाहिजे, काउन्सिलिंगची सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, बरं किती वेळ काउन्सिलिंग करायची, म्हणजे बोलताय तर मग दिवसभर बोलायचं त्याशी, पॉइंट आहे ना. म्हणून माझ्याकडे बरेचसे लोक काय करतात, हा कोर्स करतात. कारण का हे कुठेच मिळत नाही, लक्षात घ्या. अगदी PhD करा, कुठेच मिळत. ओके. तिथे फक्त तुम्हाला सिलेबस मिळतो, थेरी मिळतो. ओके. सो हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं, कारण का हेच खूप महत्वाचं असतं. कारण का प्रॅक्टिकल काउन्सिलिंग करण्यासाठी जे काही वातावरण लागतं, जो काय ऍटमॉस्फिअर असतो, तो एका काउन्सिलरने क्रिएट करणं खूप गरजेचं असतं, लक्षात घ्या. ओके. आणि तो जर क्रिएट केला तर आणि तरच आपल्याला त्या काउन्सिलिंग मध्ये रिझल्ट काढता येतो. ओके. सो प्रॅक्टिकल काउन्सिलिंग कसं करायचं हे देखील तुम्हाला शिकवलं जातं. समस्यांवरती उपाय कसे द्यायचे. अनेकांच्या अनेक समस्या आहेत, कोणाकडे कॉन्फिडन्स नाहीये म्हणून तुमच्याकडे तो आलाय, कोणाचं रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे म्हणून तो तुमच्याकडे आलाय, कोणी स्ट्रेस मध्ये डिप्रेशन मध्ये आहे म्हणून तुमच्याकडे आलाय, बरोबर की नाही? कोणाचा काहीतरी मानसिक आजार आहे म्हणून तुमच्याकडे आलाय. वेगवेगळ्या समस्यांसाठी तुमच्याकडे लोक येणार. सो त्या समस्यासाठी उपाय कसे द्यायचे आपण हेच तुम्हाला हे त्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. महत्वाच्या काही तुम्हाला टिप्स दिल्या जाणार, काही सिक्रेट तुम्हाला सांगितलं जाणार. कारण का तुम्ही ह्या फील्डमध्ये येत आहे, ह्या क्षेत्रामध्ये येत आहे. सो या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला ह्या टिप्स आणि सिक्रेट खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की व्यवसाय मार्गदर्शन आणि जाहिरात मार्गदर्शन, की एक काउन्सिलर म्हणून तुम्ही कशा पद्धतीने याच्यामध्ये व्यवसाय करू शकता, स्वतःचे पॅसिव्ह उत्पन्न सुरू करू शकता, आणि एकही रुपया खर्च न करता लाखो लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं होतं. कारण का होतं माहितीये का, बऱ्याच वेळा आपण डिग्री घेतो, सगळ्या गोष्टी करतो किंवा आपण कोर्सेस करतो, पण पुढे कसं जायचं याचं मार्गदर्शन कुठे केलं जात नाही. म्हणून माझ्या लाईफमध्ये त्या गोष्टी मी अनुभव घेतोय. सो मी काय केलं ह्या कोर्समध्ये, की तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकलाय. तुम्ही संपूर्ण कोर्स केल्यानंतर मला सांगायचं की सर मी माझं सेंटर आता काय करतोय, चालू करतोय. डेफिनेटली तुम्हाला मी काय करतो, त्याच्यामध्ये गायडन्स करतो, फ्री मध्ये गायडन्स करतो की आता व्हॉट इज द नेक्स्ट, काय करायचं कसं करायचं. कोर्समध्ये पण मी करतो आणि वैयक्तिक पण तुम्हाला मी फोनवरती काही गोष्टीचं गायडन्स करत असतो. ओके. सो तुम्हाला जाहिरात मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात, काही टेन्शन नाही. आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न की सर सगळं तुमचं आम्हाला पटलं की समाजामध्ये काउन्सिलिंगची गरज का आहे, मग काय असं घडतंय, सगळं पटलं. त्यामुळे तुमचा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये तुम्ही मला काय शिकवाल हे देखील आम्हाला कळलं, सगळं कळलं. पण खरंच ह्याच्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे का, आमचं उत्पन्न होऊ शकतं का, आम्हाला पॅसिव्ह इन्कम मिळू शकतो का, आम्ही आमचं करिअर घडू शकतो का. तर मी एवढंच सांगेन, प्रामाणिकपणे सांगेन
2006 ते 2022 मी पूर्ण वेळ फुल टाइम फक्त आणि फक्त काउन्सिलिंग करतो. ओके, सो मला पैसे मिळाले म्हणून मी करतोय, नाहीतर मी केलं नसतं, बरोबर की नाही? कारण आज तुमच्या माहिती मी सांगतो की आज समाजामध्ये काउन्सिलिंगची गरज इतकी वाढलेली आहे की तुम्ही काम करून करून थकाल, इतक्या केसेस वाढलेल्या आहेत. लिटरली मी सांगतो तुम्हाला की मी कधी कधी नाही सांगतो की 2 दिवस अवेलेबल नाही. ओके, सो संधी मोठी आहे, तुम्ही तयार आहात का? हा प्रश्न आहे की तुम्हाला काम करायचं, तुम्हाला खरंच खूप चांगल्यापैकी अर्निंग करायचं आहे का? तुम्हाला खरंच स्वतःला सक्षम बनवायचं आहे का? कुटुंबाला सक्षम बनवायचं आहे का? समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणायचं आहे का? आणि जर याचं उत्तर हो असेल ना, तर संधी अफाट आहे. कारण का मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आज समाजामध्ये अनेक लोक मानसिक आजारी झालेत. 100 लोकांपैकी 99 लोक काय मानसिक आजाराला सामोरे जातात. अनेक लोक व्यसनाधीन झालेत, दिशाहीन झालेत, अनेक लोक स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करतात, अनेक लोकांना मानसिक स्वास्थ्य पाहिजे, अनेक लोकांना आनंदी जीवन जगायचंय, अनेक लोकांना सुखी संसार करायचंय, अनेक लोकांना आयुष्यात यशस्वी बनायचंय आणि अनेक लोकांना स्वतःची स्वप्न पूर्ण करायचे आहे. सो ह्या सगळ्यांना आहे ना आपल्याकडून योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, योग्य दिशा समजून घेण्याची गरज आहे, योग्य त्या ठिकाणी मदतीची गरज आहे. ओके, आणि म्हणून मी एवढंच सांगेन की संधी म्हणाल तर खूप मोठी संधी आहे, खूप मोठी संधी आहे. एक मोठी संधी तुमची वाट पाहते, लक्षात घ्या. आणि इथं सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये का, इथे मान मिळतो, सन्मान मिळतो, प्रेम मिळतो, आशीर्वाद मिळतो, सगळं मिळतं, लक्षात घ्या. नॉट ओनली मनी. पैसा बाय डिफॉल्ट आहे, इथे कोणी तुमच्याकडे फ्री मध्ये काउन्सिलिंग करायला येत नाही. उलट तुमच्या माहितीसाठी सांगतो की काही केसेस अशा असतात की तुमच्या फीच्या डबल फी तुम्हाला दिली जाते. मी कधी घेतली नाही आतापर्यंत आयुष्यामध्ये, पण सांगतो तुम्हाला की नाही सर, तुमची जी काही फी आहे डबल फी घ्या. ओके, पण याच्यातून मला बाहेर काढा. ओके, सो या सगळ्या लोकांना आपल्या काय मार्गदर्शनाची गरज आहे. ओके, हा कोर्सचे फायदे काय? सगळ्यात पहिला फायदा, स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो. कारण का आपण जर इतरांना स्ट्रेस मधून बाहेर काढू शकतो, जर आपण इतरांचं तरी काउन्सिलिंग करू शकतो, जर आपण इतरांची गोल सेटिंग करू शकतो, जर आपण इतरांचं टाइम मॅनेजमेंट करू शकतो, तर आपण आपलं नाही करू शकत? सहज करू शकतो, बरोबर की नाही? सो या कोर्सचा सगळ्यात पहिला फायदा स्वतःला करून घ्यायचा आहे. आणि मी सगळ्यांना स्ट्रिक्टली सांगतो, काउन्सिलिंग हे नंतर करा, प्रथमतः स्वतःचं काउन्सिलिंग करा. ओके, स्वतःचं काउन्सिलिंग करा. कारण का स्वतः जोपर्यंत आपण सक्षम बनत नाही तोपर्यंत आपण इतरांना नाही सक्षम बनवू शकत. आणि म्हणून हा कोर्स संपूर्ण झाल्याच्या नंतर एक गोष्ट जबरदस्त तुमच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफर होते, ती म्हणजे तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये इतका सकारात्मक बदल होतो, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये, स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये, आपल्या कुटुंबाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये, सगळ्यामध्ये तुमच्याकडे होतो सकारात्मक बदल होतो. लक्षात घ्या, तुम्ही एक सक्षम काउन्सिलर बनता आणि मग तो कॉन्फिडन्स तुम्हाला काय करतो, पुढे घेऊन जातो. हा सगळ्यात पहिला फायदा. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं समुपदेशन केंद्र सहज सुरू करू शकता. ओके, बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की सर समुपदेशन केंद्र सुरू करायचं म्हणजे काही जागा घ्यावी लागेल, लाखो रुपये खर्च करायला लागेल. काही गरज नाहीये. आज माझ्याकडे बरीचशी मंडळी आहे की ज्यांनी स्वतःच्या घरातून काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेलं आहे. एकही रुपया खर्च करायची गरज नाहीये. ओके, मी तुम्हाला नावासहित दाखवेन पुढे, काही लोकांचा अभिप्राय मला दाखवणार आहे. तुम्हाला माहिती आहे का की काय करायचं की 2 गोष्टी करू शकतो आपण. आपल्याकडे जर का घरी जागा असेल, बेडरूम वगैरे, तर तिथे आपण काउन्सिलिंग सुरू करू शकतो. तिथे आपण लोकांना काउन्सिलिंगसाठी बोलू शकतो. लोक कुठेही यायला तयार असतात, लक्षात घ्या, कुठेही यायला तयार असतात काउन्सिलिंगसाठी. तर तुम्ही तुमच्या घरी पण बोलू शकता, नाही तर तुम्ही समोर त्यांच्या घरी जाऊ शकता, होम व्हिजिट करू शकता. आपण होम व्हिजिट बोलतो. 2006 ते 2000 जवळपास 14 का 15 पर्यंत मी 8 वर्ष जवळपास होम व्हिजिटच करत होतो. माझं काउन्सिलिंग सेंटर नव्हतं. माझी मुलगी झाली आणि मग मी दुर्वा माझ्या मुलीचं नाव आहे. ओके, सो मग दुर्वा एज्युकेशन नावाने मग काउन्सिलिंग सेंटर मी सुरू केलं. मग म्हटलं की चला आता आपण एक सेंटर जागा घेऊ आणि तिथे मग मी चालू केलं. पण 8 वर्ष माझ्याकडे सेंटर नव्हतं, लक्षात येतं तुमच्या. सो काही गरज नाही हो की लगेचच कुठेतरी जागा घ्या, इन्व्हेस्ट करा, काही गरज नाहीये. स्वतःच्या घरातून करा किंवा लोकांच्या घरी तुम्ही करून काउन्सिलिंग करू शकता. आणि याचं सगळं मार्गदर्शन मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये करतो आणि ते सगळं तुम्हाला फ्रीमध्ये करतो. ठीक आहे.
पुढे तुम्ही स्वतःच्या नावापुढे समुपदेशक म्हणून लिहू शकता. ओके, तुम्ही खालील विषयांवरती सहज समुपदेशन करू शकता. नातेसंबंध समुपदेशन, ध्येय निश्चिती, व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थी पालक समुपदेशन, करिअर मार्गदर्शन, वर्तणूक समस्या, अशा वेगवेगळ्या विषयांचं तुम्ही काय करू शकता, काउन्सिलिंग करू शकता. इथे ना एक हे मी लिहिले बघा की तुम्ही स्वतःच्या नावापुढे काउन्सिलर लिहू शकता. हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचं फक्त रिझन काय तुम्हाला सांगतो. मला सांगा, आपण आजारी पडलो, ओके, थंडी ताप वगैरे समथिंग काय आपल्याला जर का आला, तर आपण कोणाकडे जाऊन औषध मागतो का, की हा माझ्या ओळखीचा आहे एखादा व्यक्ती की बाबा रे मला थंडी ताप आले, मला औषध दे? नाही ना. आपण काय करतो, ज्या व्यक्तीच्या समोर DR लावलेला, डॉक्टर लावलेला आहे, त्या व्यक्तीकडेच आपण काय करतो, जातो आणि त्याला सांगतो की बाबा मला हा आजार आहे किंवा हा मला थोडेसे व्याधी होत्यात 2 दिवसापासून, त्यावरती औषध द्या. आपण त्या डॉक्टरलाच का सांगतो त्या सगळ्या गोष्टी, की जे काही आपल्याकडे सिम्पटम्स आहेत किंवा जो काही त्रास होतो, कारण एक विश्वास असतो की ही व्यक्ती मला योग्य तो सल्ला देईल, योग्य ते औषध देईल आणि मला इथून बाहेर काढेल. बरोबर की नाही? आज समाजामध्ये आहे ना, मी पुन्हा सांगतो की 100 पैकी 99% लोकांना काय प्रॉब्लेम्स. ओके, 100 पैकी 99% लोकांना प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना ना व्यक्त व्हायचं आहे, त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रॉब्लेम, त्यांचं मन मोकळं करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना हक्काचा खांदा पाहिजे. पण ते कोणाशी करणार का? नाही करणार कोणाशी. कारण का? प्रायव्हेट असतं, ते पर्सनल असतं. सो जेव्हा तुम्ही तुमच्या नावापुढे काउन्सिलर म्हणून लिहिता ना ब्रॅकेटमध्ये, समुपदेशक म्हणून, तेव्हा लोक तुमच्याकडे विश्वासाने येतात आणि मन मोकळं करतात. लक्षात घ्या, अतिशय महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. ओके, सो हे फायदे आहेत आपल्या ह्या कोर्सचे. त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्र जगात कुठेही स्वतःच्या व्यवसाय काम करू शकता. काही गरज नाही आपली नोकरी सोडण्याची, काही गरज नाही आपला व्यवसाय बंद करण्याची. आपल्याकडे अनेक लोक आहेत, अनेक शिक्षक आहेत, अनेक प्रोफेसर्स आहेत, अनेक वकील लोक आहेत, अनेक पोलीस लोक आहेत, अनेक बरेचसे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत माझ्याकडे काम करणार. लक्षात घ्या. ओके, ते त्यांची नोकरी, त्यांचा व्यवसाय सांभाळून हे काम करतात. अनेक लोक फक्त संडे टू संडे काम करतात, अनेक लोक फक्त सॅटर्डे संडे काम करतात, अनेक लोक त्यांच्या बँक हॉलिडेजवर काम करतात. काहींना फर्स्ट शिफ्ट असते, म्हणजे दुपारनंतर ते मोकळे असतात संध्याकाळी 4-5 नंतर. सो मग तेव्हा एखादी काउन्सिलिंग करतात. इथे वेळेचं हे नाहीये, लक्षात घ्या. कळतंय? तुम्ही जी वेळ सांगाल त्या वेळेला समोरचा व्यक्ती येईल तुमच्याकडे काउन्सिलिंग घ्या, असं काही नाहीये. कारण का त्याला त्यातून बाहेर पडायचं आहे. ओके, मला सांगा, जर का आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि एखाद्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं की संध्याकाळी 5 वाजता मला भेट, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह, आपण नाही जाणार का 5 वाजता? मला सांगा. त्याच्यामुळे इथे असं काहीच नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही काम करू शकता. कुठलेही लिमिटेशन किंवा कुठलेही बंधन नाहीये, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर तुम्ही सोसायटी, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज इथे वेगवेगळ्या विषयांवरती ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन शिबिर घेऊ शकता. तुम्ही एक लाईफ कोच म्हणून काम करू शकता. आज माझ्याकडनं ज्या लोकांनी हा कोर्स केलेला आहे, ती लोक, ते काउन्सिलर वेगवेगळ्या विषयांची व्याख्यानं पण घेतात. म्हणजे हा एक कोर्स तुम्हाला एक काउन्सिलर पण बनवतो आणि व्याख्याता किंवा वक्ता पण बनवतो. लक्षात घ्या. मग कोण स्ट्रेस मॅनेजमेंट वरती व्याख्यानं घेतंय, कोण करिअर काउन्सिलिंग मध्ये व्याख्यानं घेतंय, कोण पर्सनल डेव्हलपमेंट वरती व्याख्यानं घेतंय, वेगवेगळ्या, कोण रिलेशनशिप वरती व्याख्यानं घेतंय. वेगवेगळ्या विषयांची व्याख्यानं घेतली जातात आणि तुम्ही घेऊ शकता या कोर्स झाल्याच्या नंतर. ओके, हा कोर्सचा अभ्यास केल्याच्या नंतर तुम्ही हे सगळं करू शकता. हा मे महिन्यामध्ये तर अनेक लोकांनी अनेक शिबिरे घेतली. लक्षात घ्या. ओके, अनेक शिबिरे घेतली. सो हे इतके सगळे फायदे आहेत, बरेचसे फायदे आहेत. पण ठीक आहे, आपण तेवढ्यावरच थांबूया आणि थोडस पुढे जाऊया. WHO एक सर्वे आहे आणि जो सर्वे असा आहे की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक विभागात एक तरी काउन्सिलिंग सेंटर असणार आहे आणि ही येणाऱ्या काळाची गरज आहे. ओके, म्हणजे जसं आता प्रत्येक विभागामध्ये एक ॲलोपॅथीचं प्रॅक्टिस करणारे डॉक्टर असतात, एक होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करणारे डॉक्टर असतात, एक आयुर्वेदिकमध्ये प्रॅक्टिस करणारे डॉक्टर असतात, तर एक स्पेशलिस्ट असतात. असे वेगवेगळ्या पॅथवर ते काम करणारे डॉक्टर असतात. तसंच WHO ला असं म्हणायचं आहे की प्रत्येक विभागामध्ये आता एकतरी काउन्सिलिंग सेंटर असणं गरजेचं आहे आणि ही येणाऱ्या काळाची गरज आहे. आणि मी तर म्हणेन की येणारा काळ वगैरे काहीच नाही, तो काळ आलेला आहे. ओके, सो हा सर्वे माझा नाहीये, हा सर्वे WHO आहे आणि म्हणून ही येणाऱ्या काळाची गरज ओळखताच मी डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ तुम्हाला समोर ही संधी घेऊन आलेलो आहे. ओके, सो माझ्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. माझं एज्युकेशन आहे BA सायकोलॉजी माझं कम्प्लीट झालेलं आहे. आफ्टर कम्प्लीटेड BA सायकोलॉजी माझं 1 इयर डिप्लोमा इन काउन्सिलिंग सायकोलॉजी मी केलेलं आहे. 1 इयर डिप्लोमा इन क्लिनिकल सायकोलॉजी मी केलेलं आहे. 1 इयर डिप्लोमा इन क्लिनिकल हिप्नोथेरपी मी केलेलं आहे. 2 इयर डिप्लोमा इन योगा टीचर, 2 इयर डिप्लोमा इन नॅचरोपॅथी. ओके, मी सर्टिफाईड
हिप्नोथेरपिस्ट आहे, सर्टिफाईड रेकी ग्रँड मास्टर आहे, सर्टिफाईड एनएलपी प्रॅक्टिशनर आहे, सर्टिफाईड मी वास्तुतज्ञ आहे, न्यूमरॉलॉजिस्ट आहे, ऍस्ट्रॉलॉजिस्ट आहे, ग्राफॉलॉजिस्ट आहे. जवळपास 55 ते 60 वेगवेगळ्या विषयांच्या सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे आणि गेली अनेक वर्ष, गेली 16 वर्ष मी या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ काम करत आहे. ओके, आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांपैकी बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये माझे प्रोग्राम झाले ऑफलाईनच्या माध्यमातून आणि आता ऑनलाईनच्या माध्यमातून अगदी जगभरामध्ये माझे वेगवेगळ्या विषयांचे प्रोग्राम सुरू आहेत. ओके, अनेक पुरस्कार देखील मला मिळालेले आहेत आतापर्यंत. ओके, जस्ट मला राज्यस्तरीय आदर्श कार्यक्रम समाजात्मक पुरस्कार देखील मला मिळालेला आहे. हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे की मी खूप मोठा ज्ञानी आहे असं अजिबात नाहीये, त्यामुळे गैरसमज नसावा. ओके, आपण एखादा विषय शिकत असताना तो कोणाकडून शिकत आहोत हे थोडं समजून घेणं गरजेचं आहे. कारण काय झालंय आता युट्यूबचे व्हिडिओ बघून शिकवणं किंवा एखाद्या पुस्तकातून शिकवणारे खूप झालेले आहे. ओके, पण अनुभवातून शिकवणं खूप कमी आहे. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं की हे जे काय मी तुम्हाला शिकवणार आहे कुठून वाचून शिकवणार नाही. ओके, कुठले व्हिडिओ बघून शिकवणार नाहीये, तर मी तुम्हाला जे काही शिकवणार आहे ते माझ्या अनुभवातून शिकवणार आहे. गेली 16 वर्षामध्ये मला काय अनुभव आले या चित्रातून. ओके, त्या अनुभवातून मी तुम्हाला काय करणार आहे सगळं शिकवणार आहे. ओके, सो हे कसं शिकवणार आहे हे मी तुम्हाला आता काय करणार आहे दाखवणार आहे. ओके, पण त्याच्या अगोदर माझा प्रश्न की माझ्या 16 वर्षाच्या अनुभवातून माझ्याकडून हा विषय शिकण्यासाठी किती काउन्सिलर इच्छुक आहेत त्यांनी यस टाईप करायचं फास्ट. मग आपण पुढे जाऊया. किती काउन्सिल इच्छुक आहेत किंवा किती काउन्सिलर तयार आहेत हा विषय माझ्याकडून शिकण्यासाठी यस टाईप करायचं फास्ट. मग आपण पुढे जाऊया. ग्रेट ग्रेट. चला, छान, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. येस येस, शुभांगी मॅडम म्हणतात येस, सचिन सर म्हणतात येस, संतोष सर म्हणतात येस, रवी सर म्हणतात येस. ओके ओके, ग्रेट ग्रेट. निकिता मॅडम म्हणतात येस, छान. वर्षा मॅडम म्हणतात येस. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. येस, ग्रेट ग्रेट. येस येस, अनेक लोकांचे मेसेज येतात की येस. ओके, ठीक आहे. चला, मी तुमच्या समोर माझी वेगळी स्क्रीन शेअर केलेली आहे बघा. ओके, आपला संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे, आपला संपूर्ण जो काही कोर्स आहे, तो कोर्स करण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, कुठे येण्याची गरज नाही, लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही, कुठे ट्रॅव्हलिंग करण्याची गरज नाही. ओके, हा संपूर्ण कोर्स ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे. तो कोर्स करण्यासाठी तुम्हाला समोर दिलेल्या वेबसाईटवर लॉग इन करायचं. तुम्हाला ते नंतर सगळं सांगेन, ते फक्त समजून घ्या काय आहे कसं काय. आमची एक वेबसाईट आहे आणि या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फक्त काय करायचंय, लॉग इन करायचं, तुमचं ईमेल आयडी आणि तुमचा पासवर्ड टाकायचा. हा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने हा कोर्सचा अभ्यासक्रम दिसायला सुरुवात होईल. ओके, दिवस पहिला, दिवस दुसरा, ओके, अशा पद्धतीने संपूर्ण हा 10 दिवसांचा अभ्यासक्रम आहे. 10 दिवसांचा अभ्यासक्रम तुमच्या समोर काय होतो, डिस्प्ले होतो आणि तो तुम्ही तुमच्या वेळेनुसार काय करू शकता, बघू शकता. ओके, इथे बघू शकता तुम्ही. दिवस दुसरा, मानसशास्त्र परिचय, संघर्ष परिचय, खूप मोठे विषय आहेत. मानसशास्त्र परिचय, संघर्ष परिचय म्हणजे मानसशास्त्र परिचय खूप सखोल अभ्यास आहे की त्याचा उगम, मानसशास्त्र कधी आलं, कोणी आणलं, मग त्याचे मानसशास्त्राचे जनक कोण आहेत, मानसशास्त्राची व्याप्ती काय, ओके, त्याच्या विविध व्याख्या कोणत्या, मग त्याचा उद्देश काय. समुपदेशन परिचय पण खूप मोठा विषय आहे की समुपदेशनाचे नियम किती, कोणते, समुपदेशन करणं म्हणजे नक्की काय करणं, समुपदेशनाचे प्रकार किती, कोणते. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडले की समुपदेशनाचे काय प्रकार आहेत. समुपदेशन म्हणजे समुपदेशन असं नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. समुपदेशनाचे पण प्रकार आहेत. ओके, बऱ्याच लोकांना काय वाटतं माहितीये का, सर मी मोटिवेशन करू शकतो, एखाद्याला मोटिवेट करू शकतो, मी मोटिवेशनल असं ट्रेनिंग घेतो, सो मला वाटतं की मी पण काउन्सिलिंग करतो. मोटिवेशन करणं आणि काउन्सिलिंग करणं ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहित करणं किंवा प्रेरणादायी बनवणं आणि एखाद्या व्यक्तीचं समुपदेशन करणं जमीन आसमानाचा फरक आहे. अर्थात तो तुम्हाला हा कोर्स मध्ये कळेल काय फरक आहे. ओके, हा कोर्स तुम्हाला कळला की कशा माध्यमातून येते, ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून आहे, जो तुम्ही तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या लॅपटॉपवरती, तुमच्या कॉम्प्युटरवरती, तुमच्याकडे जे काय असेल त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, अभ्यासू शकता आणि तुमच्या वेळेनुसार अभ्यासू शकता. रात्री झोपताना बघू शकता, सकाळी उठल्यावरती बघू शकता, दुपारी लंच ब्रेक मध्ये बघू शकता. तुम्हाला शनिवार रविवारी वेळ आहे, तुम्ही शनिवार रविवारी बघू शकता. काही त्याला फिक्स वेळ नाहीये. ओके, आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सर मग व्हिडिओ कोर्स तुम्ही देताय ऑनलाईनच्या माध्यमातून, मग जर का आम्हाला काही प्रश्न असेल, आम्हाला काही शंका असेल तर काय. अगदी तुमचा प्रश्न बरोबर आहे. त्यासाठी 2 माध्यम आपण उपलब्ध करून दिलेले. ओके,
पहिलं माध्यम म्हणजे तुम्ही माझी फोनवरती संवाद साधू शकता की सर मी कोर्स पाहिला आणि मला या व्हिडिओमध्ये असा प्रश्न आहे, अशी शंका आहे. ओके, सो तुम्ही माझी फोनवरती काय करू शकता, संवाद साधू शकता. दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही माझ्याशी झूम वरती लाईव्ह डिस्कस करू शकता. जसं आता आपण बोलतोय या पद्धतीने तुम्ही मला फोन करायचा की सर मला तुमचा एक अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास जे काय तुम्हाला वाटतं, मला रिक्वायरमेंट आहे सर, माझे काही प्रश्न आहेत, माझे काही शंका आहेत, तुम्हाला तुमच्याशी फेस टू फेस काय करायचं डिस्कस करायचं आहे. सो तेही देखील आपण करू शकतो. सो तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओ जरी असले तरी तुम्हाला ह्या 2 फॅसिलिटी आपण काय करतो, उपलब्ध करून देतो. सो तुम्ही त्या फॅसिलिटीचा वापर करू शकता. क्लिअर सगळ्यांना? आता आपल्याकडे काही लोकांनी कोर्स केलेत, त्यांचे थोडेसे अभिप्राय आपण बघूया आणि आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण ह्या वेबिनार मधून रजा घेणार आहोत, बरोबर की नाही? सो एक 5-10 मिनिटं फक्त सगळ्यांना थांबायचं आहे का अतिशय महत्त्वाचा टॉपिक होता. आता आपण पुढे काय करतो डिस्कस करतो. बघा, ह्या मनीषा नागपुरे मॅडम आहेत, त्यांनी काय केलंय की त्यांनी स्वतःच्या बेडरूम मधून काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं आणि स्वतःचा फोटो काढून पाठवलाय. सर असा बोर्ड केला, मी म्हटलं भारी, शुभेच्छा. त्यांनी काय सांगितलं, थँक्स सर, एक दिवस माझे मोठे ऑफिस असेल आणि तुम्ही ओपनिंग करा. ओके, बऱ्याच लोकांचा गैरसमज जो आहे ना की काउन्सिलिंग सेंटर सुरू करायला खूप मोठा पैसा लागतो. एकही रुपया खर्च न करता तुम्ही काउन्सिलिंग सेंटर सुरू करू शकता. मी गायडन्स करतो. यांना केला, यांनी सुरू केला. मंगल मॅडम आहेत. ओके, खूप सुंदर प्रकारे तुम्ही शिकवलं आहे सर. एक एक मुद्दा खूप छान उदाहरण देऊन सांगितलं आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की तुम्ही मला गुरु मिळाला. मी एक प्रसिद्ध समुपदेशक बनायचे आहे, मला एक प्रसिद्ध समुपदेशक बनायचे आहे आणि अनेक लोकांना मार्गदर्शन करून त्यांची मदत करायची. आपल्या देशाला, समाजाला, लोकांना आपली खूप गरज आहे. मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यात मला तुमचे खूप छान सहकार्य मिळतंय. माझं मी भाग्य समजते. बघा, हे त्यांनी लिहिलंय, त्यांच्या ह्याच्यावर नाही, मी काय स्वतःच्या मनाचं बोलत नाहीये. मला तुमच्याकडून खूप खूप शिकायचं आहे आणि स्वतःची आणि समाजाची आर्थिक मानसिक प्रगती घडवायची आहे, इच्छा आहे आणि तुम्ही मला साथ द्याल अशी मी आशा बाळगते. मंगल मॅडम आहेत. कैलेश सर आहेत, त्यांचं हे बघा व्हिडिओ चांगले आहेत सर. सर आय विल स्टार्ट माय काउन्सिलिंग सेंटर इन सम वीक. ओके, मी म्हटलं छान, शुभेच्छा तुम्हाला. त्यांनी सांगितलं तुमची मदत लागेल. थोड्या दिवसांनी त्यांनी मला अजून एक मेसेज दिला की सर पालक संवर्धनाचा मी आज दुसरा स्पीच दिला. जसं मी तुम्हाला माहिती म्हटलं ना की व्याख्यान तुम्ही देऊ शकता, फक्त काउन्सिलिंगच नाही तुम्ही करू शकता, तुम्ही व्याख्यान पण देऊ शकता. दुसरं व्याख्यान तुम्ही त्यांनी दिलेलं आहे सर आणि लवकरच मी केंद्र सुरू करणार आहे. हे कैलास सरांचं आहे. इकडे तुम्ही सुमेधा मॅडमचं वाचू शकता की नमस्कार सर, मी सौ सुमेधा कदम तुमच्या दुर्वा एज्युकेशन मधील मानसशास्त्र संवर्धन ह्या कोर्सचा अभ्यास करीत आहे. सर 8 दिवसाचं हे त्यांनी सगळं लिहिलं आहे आणि खाली त्यांनी लिहिलं ते खूप अतिशय महत्वाचं आहे की सर मी एक शिक्षिका आहे. माझ्या शिक्षण सत्राच्या अभ्यासात मानसशास्त्र व बालमानसशास्त्र या विषयांची ओळख झालेली होती, पण समुपदेशन याविषयी मला नेहमीच उत्सुकता होती. कळतंय तुम्हाला आता फरक? मी मागाशी म्हटलं की पीएचडी इन सायकोलॉजी ते माझ्याकडे कोर्स करतात, कारण का काउन्सिलिंग आणि हे म्हणजे सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र आणि समुपदेशन, सायकोलॉजी आणि काउन्सिलिंग हे खूप वेगळं आहे, लक्षात घ्या. आणि हे बऱ्याच ठिकाणी दिलं जात नाही आणि म्हणून मग हे असे कोर्सेस करावे लागतात लक्षात. सो मग त्यांनी इथे काय सांगितलं की मानसशास्त्र आणि बालशास्त्र हे ऑलरेडी होतं, पण समुपदेशन याविषयी मला नेहमीच उत्सुकता होती. आपल्याकडे समुपदेशनाचे शिक्षण घेतल्यावर माझ्या उत्सुकतेचे शमन होणं अतिशय मोलाची आणि आयुष्यात उपयोगी पडणारी माहिती मला मिळाली आहे. त्याबद्दल प्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद. ओके, देवेंद्र काटे त्यांचं काय म्हणणं आहे बघा की सर खूप छान मार्गदर्शन केले आज, समाजाला याची अत्यंत आवश्यकता आहे. हे प्रोफेशन नसून एक प्रकारचे समाजकार्यच आहे. ओके, इकडे मनीषा मॅडम आहेत, त्यांनी पण खूप छान पद्धतीने दिले. ते बीएड महाविद्यालयाचे प्रोफेसर आहेत. खाली स्वप्नील सर आहेत, इकडे एक साधना मॅडम आहेत. ठीक आहे, बऱ्याच लोकांचे तुम्ही हे सगळे फीडबॅक आहे ना फेसबुक किंवा इंस्टाला जा. ओके, फेसबुकला आपलं एक पेज आहे दुर्गा एज्युकेशन, तर दुर्गा एज्युकेशनच्या फेसबुक पेजला गेलात का तुम्हाला सगळ्यांचे फीडबॅक वाचायला मिळतील. ह्या सध्या एक कालच हा एक फीडबॅक आलेला आहे. कोण आहेत ह्या? अमृता गोडबोले मॅडम आहेत, ज्युनियर कॉलेज सावळज, जिल्हा सांगली, इथे ह्या प्राध्यापक आहेत. त्यांनी काय लिहिले बघा, आज माझा समुपदेशनचा कोर्स पूर्ण झाला सर. 10 दिवसांचा कोर्स मी 30 दिवस घेतले. ओके, त्यांना त्यांच्या वेळेनुसार त्यांनी केलं, कारण का त्यांना वेळ मिळाला नसेल, त्यांना प्राध्यापक आहेत. ओके, सो 30 दिवस घेतले आणि घाई न करता समजून घेऊन व्हिडिओ बघत बघत नोट्सही काढल्या. या कोर्स मधून माझे स्वतःचंही काउन्सिलिंग झालं. अंडरलाईन करा की काय त्यांनी लिहिलंय की ह्या कोर्स मधून माझं स्वतःचंही काउन्सिलिंग झालं. या 1 महिन्यात मला एकदाही निगेटिव्ह वाटलं नाही आणि नेहमी जे टेन्शन येत होते तेही निघून गेले. मी स्वतः अतिशय सकारात्मक झाले आहे. विशेष म्हणजे जसे व्हिडिओ बघत गेले तसे काही प्रश्न आणि शंकाही येत होत्या, पण त्या प्रत्येक शंकेचं उत्तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये
मला मिळत गेलं. परिणामी आता एकही शंका नाहीये, इतक्या बारकाईने हा कोर्स बनवला आहे. मी मानसशास्त्रामधून पीजी केले आहे. ओके, काय केलंय यांनी? मानसशास्त्रामधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, लक्षात येतं तुमच्या. आणि तरीही हा कोर्स केला त्यांनी, आणि हा कोर्स केल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या शब्दांमध्ये त्यांनी अभिप्राय दिलेला आहे. ओके, विषय तर आवडीचा आहेच माझ्या. मी टीचर असल्याने स्कूल कॉलेजेसमध्ये आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा या कोर्सचा खूप फायदा झाला आहे आणि पुढेही होणार आहे. मी सुद्धा तुमचे मार्गदर्शन घेऊन लवकरच समुपदेशन केंद्र चालू करणार आहे. मी आपली खूप खूप आभारी आहे. अमृता गोडबोले, ज्युनियर कॉलेज, सावळ, जिल्हा सांगली. ओके, हे असे अभिप्राय आहेत आपल्या ह्या कोर्सचे. ओके, आणि म्हणून हा कोर्स नक्कीच तुमच्या देखील आयुष्यामध्ये एक जबरदस्त असा सकारात्मक बदल घडवेल आणि तुम्हाला एक वेगळी दिशा, वेगळा मार्ग तुम्हाला देईल. ओके, सो हा कोर्स संपूर्ण 10 दिवसांचा आहे आणि हा 10 दिवसांचा कोर्स जरी असला तरी मनात जी काही तुमच्या शंका आहे ती काढून टाका की 10 दिवसात जर का मला हा करता नाही आला तर आताच बघितलं की 30 दिवसामध्ये त्यांनी हा कोर्स कम्प्लीट केला. का केला? कारण का या कोर्सला कुठली व्हॅलिडिटी नाहीये, कुठली एक्सपायरी नाहीये. येस, बरोबर ऐकताय तुम्ही की हा 10 दिवसात जरी कोर्स असला तरी अनेक लोक आता प्रत्येक ठिकाणी बिझी आहेत, बरोबर की नाही. तुम्ही कुठेतरी तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये हँगेज असाल, सो तुम्हाला 10 दिवसाचा अभ्यासक्रम 10 दिवसात नाही करायला जमला, काही टेन्शन घेऊ नका. लाईफ टाइम ऍक्सेस मी देत आहे. सो तुम्ही तुमच्या वेळेनुसार याचा अभ्यास करू शकता. एकदा नाही, दोनदा नाही, हजारदा करा, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल. सर्टिफिकेट दुर्गा एज्युकेशन काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट असेल आणि डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सखा फाउंडेशन. ओके, सो आपलं कुठली युनिव्हर्सिटी नाहीये, कुठलंही कॉलेज नाहीये. ओके, आपलं फाउंडेशन आहे आणि आपलं इन्स्टिट्यूट आहे शास्त्र मान्य. आपल्या इन्स्टिट्यूटचं तुम्हाला काय करणार आहे, आपण सर्टिफिकेट देणार. पण आपल्या सर्टिफिकेट तुम्ही कुठेही बिनधास्त प्रॅक्टिस करा, काही टेन्शन नाहीये, अगदी लिगली पण काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, तुम्ही काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम मोफत सहकार्य आमच्याकडनं मिळेल की तुम्ही जे काउन्सिलिंग सुरू केल्याच्या नंतर तुम्हाला एखाद्या केसमध्ये काही अडचण आली, काही शंका असेल, प्रश्न, बिनधास्त कधी मला काय करू शकता, कॉल करू शकता, माझी मदत घेऊ शकता. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला काय केलं जातं, सहकार्य केलं जातं आणि फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला लाईफ टाईम अपडेट दिलं जातं. ओके, तुम्हाला एक डिस्काउंट कोड पण दिलं जाईल की तुम्हाला माझा कोर्स आवडला तर नक्कीच माझे इतरही कोर्स तुम्ही करू शकता. ओके, हे सगळं तुम्हाला दिलं जाईल. ओके, सो आता मी तुम्हाला फी सांगणार आहे. ओके, सो किती लोकांना ह्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं त्यांनी येस टाईप करायचं, मग मी फीज वरती येतो, बरोबर की नाही. कारण का इच्छा तिथे मार्ग ना. सो किती लोक इच्छुक आहेत ह्या 10 दिवसांच्या आपल्या ऑनलाईन कोर्ससाठी ऍडमिशन घेण्यासाठी, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी, स्वतःच्या कुटुंबामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी, समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी येस टाईप करायचं. मग मी फी सांगणार आहे आणि मग मी फीच्या नंतर तुम्हाला एक स्पेशल ऑफर पण देणार आहे. कारण का तुम्ही काउन्सिलर बनावं ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. ओके, कारण का गेली 16 वर्ष काम केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की ज्ञानेश्वर करोडचं पॉप्युलेशन आहे, करोडची लोकसंख्या आहे आणि आपण नाही पोहोचू शकत तिथपर्यंत. सो आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असलेलं स्किल, आपल्याकडे असलेला अनुभव आपण इतर लोकांना देऊया आणि समाजामध्ये असे काउन्सिलर घडूया. ओके, आणि या चळवळीमध्ये नक्कीच तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि अनेक लोकांनी आता काय केली, येस केली. मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही इच्छा व्यक्त केली आणि माझ्यावरती विश्वास दाखवला. ओके, कारण का हे सगळं मी तुम्हाला शिकवू शकतो, तुम्हाला सक्षम काउन्सिलर बनवू शकतो, हा विश्वास कुठे तुमच्या मनामध्ये बसला म्हणून तुम्ही येस टाईप केलं, बरोबर की नाही. तर त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली. ओके, सो मी आता फीस तुम्हाला जे दाखवणार आहे पण तेवढी तुम्हाला भरायची नाहीये. सो फीस बघून घ्या. 5,999 आपल्या कोर्सची फीस आहे लाईफ टाइम साठी. पण तुम्हाला ती भरायची नाहीये कारण मी आज एक स्पेशल ऑफर देतो तुमच्या सगळ्यांसाठी. कारण का तुम्हाला काउन्सिलर बनायचं आहे म्हणून. ओके, आणि ती ऑफर काय माहितीये का की आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला 50% ऑफ देत आहे. येस, तुम्हाला फक्त आणि फक्त 2,999 मध्ये हा आयुष्यभरासाठी अभ्यासक्रम मी देत आहे. एक वेगळी संधी देत आहे स्वतःला घडवण्याची. ओके, एक वेगळी संधी देत आहे स्वतःचं पॅसिव्ह इन्कम सुरू करण्याची, स्वतः आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्याची. ओके, सो ही 2,999 रुपये लाईफ टाइम मध्ये तुम्हाला संधी देत आहे. मी एकच सांगेन मित्रांनो की आपण एखाद्या फॅमिलीला, आपल्या फॅमिलीला जर आपण हॉटेलमध्ये गेलो एखाद्या, ओके, तर 3,000 रुपये सहज निघून जातात. पण त्याच 3,000 मध्ये तुम्हाला एक मोठी संधी इथे मिळते आणि त्यामुळे परिस्थितीचा विचार करत बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलते. ओके, कारण
खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येते. आणि म्हणून आज एक निर्णय घ्या. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली निर्णय क्षमतेच्या भावाने. आज आपल्याला आपल्या स्वराज्याची स्थापना करायची आहे आणि म्हणून आज निर्णय घेणं गरजेचं आहे. ओके, सो 2,999 रुपयामध्ये तुम्हाला लाईफ टाइम साठी सगळं मिळत आहे. आणि ही जी ऑफर तुम्हाला घ्यायची आहे. कुठे फी ट्रान्सफर करायची तर 9699367299 फोन पे, गुगल पे, पेटीएम किंवा तुमच्या समोर बारकोड नंबर दिलेला आहे त्याच्यात तुम्ही स्कॅन करून पाठवू शकता. ओके, आणि ही फी पाठवल्याच्या नंतर तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ईमेल आयडी आणि तुमचं नाव पाठवायचं. तुमचा ईमेल आयडी आणि नाव तुम्हाला पाठवलं का मला की पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुमचा ईमेल आयडी आम्ही आमच्या वेबसाईटवरती ऍक्टिव्हेट करतो आणि मग पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करता. तुम्हाला एक लिंक पाठवली जाते आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, अभ्यास करायला सुरुवात करू शकता. ओके, सो तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या ऍडमिनला तुम्हाला काय करायचं, मेसेज करायचं. ओके, सो याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. सो तुमचा एक निर्णय तुम्हाला एक वेगळी ओळख देऊ शकतो, तुमचं करिअर घडू शकतो. आणि येस, ही संधी आहे, ही ऑफर आहे आणि ही ऑफर, ही संधी तुम्हाला फक्त आणि फक्त जे काउन्सिलर आज रात्री 12 वाजेच्या आत आपली नाव नोंदणी करतील त्यांच्यासाठी आहे. ओके, सो आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला तुमची नाव नोंदणी करायची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जर काही लोकांचे जर का फायनान्शियल प्रॉब्लेम असतील की त्यांना ही ऑफर घ्यायची आहे, त्यांना इच्छा आहे काउन्सिलर बनण्याची पण फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, त्यांनी आमच्याशी वैयक्तिक संवाद साधा. ओके, नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी तुम्हाला सहकार्य केलं जाईल, काही अडचण नाहीये. ओके, सो तुम्ही हा संपूर्ण वेबिनार अटेंड केला त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक. वेळाभावी आपण प्रश्न उत्तर इथे घेत नाहीये कारण का खूप वेळ झालेला आहे. सो माझी विनंती आहे की जर खरंच तुम्हाला काही प्रश्न असेल, शंका असेल तर तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या व्हॉट्सअप ग्रुपला काय करा, ऍडमिनला तुम्ही मेसेज करा. ग्रुपमध्ये मेसेज करता येत नाही, त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला मेसेज करता येतो, लक्षात घ्या. ओके, सो नक्कीच तुम्हाला सहकार्य केलं जाईल आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मदत केली जाईल. ओके, सो तुम्हाला शारीरिक मानसिक आरोग्य लाभो अशी मी इच्छा करतो. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि असंच शिकत राहा, ज्ञान मिळवत राहा. ओके, सो पुन्हा एकदा मी डॉक्टर ज्ञानेश्वर सखाराम सर्वांची इथे रजा घेतो आणि खूप 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 तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.